Praise the Lord. देवाला धन्यवाद. Such a wonderful time to be here this morning. आज या सकाळी इथे येऊन आनंद होत आहे. Amen. This is the last Sunday of 2024. 2024 चा आजचा शेवटचा रविवार आहे. And there are lots of expectations. बऱ्याच आशा अपेक्षा सगळ्यांच्या लागून राहिल्या आहेत. We want God to move in our lives. आपली इच्छा आहे की देवाने आपल्या जीवनामध्ये कार्य करावं. We want God to bless us. आपली इच्छा आहे की देवाने आपल्याला आशीर्वाद द्यावा. We want God to fulfill our heart's desires. आपली इच्छा आहे की प्रभूने आपल्या हृदयातल्या इच्छा पूर्ण कराव्यात. And God will surely do it. आणि देव नक्की ते सगळं पूर्ण करेल. If he had to finish it, he wouldn't have added one more year. आणि जर त्याला ते पूर्ण करायचं नसतं तर त्याने अजून एका नवीन वर्षाची भर आपल्या आयुष्यात टाकलीही नसती. Praise God. देवाला धन्यवाद. From blunder to wonder. चुकीकडून अद्भुताकडे. From blunder to wonder. चुकीकडून अद्भुताकडे. We'll open our Bibles to Psalm 71 verse 7. स्तोत्र संहिता 71 आणि त्यातल्या 7व्या वचनाकडे आपण सर्वजण जाऊया. स्तोत्र संहिता 71:7. I am as a wonder unto many, but thou art my strong refuge. स्तोत्र संहिता 71:7 मध्ये लिहिलंय, पुष्कळांना मी आश्चर्य असा झालो आहे, परंतु तूच माझा बळकट आश्रय आहेस. Praise God. देवाला धन्यवाद. Life often begins with missteps. आयुष्याची सुरुवात नेहमी चुकलेल्या पावलांनी होते. Even with errors. आणि चुका असतात त्यामध्ये. And what seems to be an endless sequence of blunders. आणि अनेक अशा चुका की चुकांची अनुक्रमणिका आपल्या आयुष्यात लागते. आयुष्यात हे होतं, सुरुवातच अशी होते. And here is the story of David. आणि इथे दाविदाची कहाणी आहे. The shepherd boy who turned king. हा एक धनगर मेंढपाळ मुलगा जो राजा झाला. And that is a testament to the truth that God specializes in turning blunders into wonders. आणि हीच एक सत्याची साक्ष आपल्या समोर आहे की देवबाप कशा पद्धतीनं चुकांना एका अद्भुत कार्यात बदलतो. And here David boldly declared. आणि इथे दाविदाने फार धाडसाने हे घोषित केलंय, I am as a wonder unto many. की मी अनेकांसाठी एक अद्भुत आहे. But you are my strong refuge. पण तू मात्र माझा बळकट आश्रय आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Now this transformation. आता हा जो काही बदल आहे. It did not happen by chance. हा बदल योगायोगाने घडलेला नाहीये. पण by the divine grace of God. हा बदल देवाच्या दैवी कृपेने झालेला आहे. Anything that is permanent is from God. जे काही कायमचं असतं ते देवाकडून असतं. It's a resolute heart. आणि निश्चयी हृदय असतं ते. And an unfavoring faith. आणि एक असा विश्वास असतो की जो कधी डगमगत नाही. That turns our blunders into wonders. की जो आपल्या चुकांना अद्भुत कार्यात बदलतो. God has done his part. परमेश्वराने परमेश्वराची भूमिका केलेली आहे. And we need to do our part. आणि आपल्याला आपली भूमिका करावी लागेल. Then dramatic changes happen. आणि मग असे उठून दिसणारे बदल आपल्या जीवनात घडतात. Praise God. देवाला धन्यवाद. David's early life. दाविदाचं अगोदरचं जे जीवन होतं. It was riddled with challenges. त्याच्यामध्ये अनेक सारी आव्हानं आणि आव्हानांची कोडी फार होती. You know, in his young age. तुम्हाला ठाऊक आहे दावीद त्याच्या जवानीमध्ये, त्याच्या लहान तरुण दिवसांमध्ये. He was overlooked by his family. त्याच्या परिवाराने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं होतं. He was underestimated by his own brothers. त्याच्या स्वतःच्या सख्या भावांनी त्याला कमी लेखलेलं होतं की हा काही कामाचा नाहीये फारसा. And even he was despised by the Philistines. आणि पलिष्टी लोकांनी सुद्धा त्याला तुच्छ मानलेलं होतं. And in his own life. आणि त्याच्या स्वतःच्या जीवनात David himself was not perfect. दावीद स्वतः परिपूर्ण नव्हता. He made many mistakes. दाविदाकडनं अनेक चुका झाल्या. Some of them were grievous. त्यातल्या काही चुका घनघोर होत्या. Yet, तरी in spite of his shortcomings, तो किती वेळा जरी कमी पडला, God lifted up from the fields of Bethlehem. तरीही देवाने त्याला बेथलेहेम गावातल्या हिरवळीतनं किंवा कुरणातनं उचललं. And raised him and placed him on the throne of Israel. आणि इस्रायलच्या सिंहासनावरती त्याला विराजमान केलं. And this is God's doing. आणि हे देवाचं कार्य आहे. And it is marvelous in our eyes. आपल्या नजरेमध्ये हे अद्भुत आहे. Amen. Amen. Every promotion. प्रत्येक बढती That is true and lasting. जी खरी आणि टिकणारी आहे. Is coming from God. ती देवाकडूनच येते. True promotion. खरी बढती देवाकडूनच येते. Now how
this transformation happen in David's life? हे रूपांतर दाविदाच्या जीवनात कसं घडलं? How can a person move from being a symbol of error एखादा व्यक्ती जो इतक्या साऱ्या चुका करणारा आहे to become a beacon of hope? तो इतका आशेचा किरण कसा झाला? Look at David, दाविदाचं जीवन तुम्ही पहा and you will know आणि तुम्हाला कळेल what made him a wonder to many. की अनेकांसाठी दावीद अद्भुत कशा रीतीनं झाला. Sometimes कधी-कधी we ourselves know that we are a wonder to many. आपल्याला स्वतःला सुद्धा माहित असतं की मी अनेक लोकांसाठी एक अद्भुताचं कारण आहे. People don't have to tell us. लोकांनी आपल्याला सांगायची गरज नसते. आपल्याला स्वतःला माहिती असतं की अनेक लोकांसाठी मी एक अद्भुत आहे. Because we know from which point we started and where we have reached. का स्वतःला माहिती असतं ना की माझी सुरुवात कुठून झाली आणि आज मी कुठपर्यंत येऊन पोहोचलेली आहे. Amen. हा एक चमत्कारच We आहे. have not become 100% perfect, आणि 100% अजूनपर्यंत आपण परिपूर्ण झालेलो नाही. but we are on the way to become पण perfect. परिपूर्णतेच्या मार्गाला आपण जरूर लागलोय. And we are going up higher and higher in our graph. आणि आपल्या आलेखामध्ये आपण वर 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 चाललोय. Praise God. देवाला धन्यवाद. David himself confesses दावीद स्वतः कबूल करतो that I am a wonder. की मी अद्भुत आहे. That means I was not a wonder, याचा अर्थ मी अद्भुत नव्हतो, but I was a blunder. पण माझ्याकडनं चुका व्हायच्या. But now I've become a wonder. आता मात्र मी लोकांसाठी आश्चर्य, स्वतःसाठी सुद्धा मी एक आश्चर्यच आहे. Praise God. देवाला धन्यवाद. You know, many even look at my life and they look at me in awe. अनेक लोक माझ्याही जीवनाकडे बघून त्यांना आश्चर्य वाटतं, आवासून ते माझ्याकडे पाहतात. Even David had this saying, आणि दावीद सुद्धा असं म्हणाला people are looking at me की आज लोक माझ्याकडे पाहतायत and they are very shocked. आणि लोकांना आश्चर्याचा धक्का बसतोय. One day, एके दिवशी I was an embarrassment to many, एक काळ असा होता की मी अनेकांसाठी लज्जा होतो, but now पण आता I am a wonder to many. मी अनेकांसाठी आश्चर्य झालोय. Yet, तरी I want to testify, मला साक्ष द्यायची आहे, I became a wonder because of my God. माझ्या देवामुळे मी आश्चर्य झालेलो आहे. माझ्या देवामुळे मी अद्भुत झालेलो आहे. Praise God. आज जो काही बदल आहे तो माझ्या देवामुळे झालेला आहे. Because you are my unshakable fortress. कारण की तू माझा गड आहेस, तू माझा आश्रय आहे जो कधी हलत नाही. As long as you put your eyes on God, आणि जोपर्यंत तुम्ही सुद्धा तुमचे डोळे देवावर ठेवाल, your lifting will never stop. तुमचा उत्कर्ष थांबणार नाही. As long as you focus on God, your जोर- lifting will never stop. जोर तुम्ही तुमचे डोळे देवावर केंद्रित ठेवाल, तुमचा उत्कर्ष थांबणार नाही. See, he's saying to others, my life is a marvel. तो म्हणतो अनेकांसाठी माझं जीवन आश्चर्य आहे, But I know it, Lord. पण मला ठाऊक आहे प्रभू It's your steadfast love towards me. की तुझं जे माझ्यावरचं सातत्याचं प्रेम आहे It's your steadfast refuge for me आणि तू माझ्यासाठी सातत्याचं जे आश्रयस्थान झालेलं that आहे has sustained me, त्याच्यामुळे मला पाठिंबा मिळालाय that will sustain me. आणि त्याच्यामुळे मला पाठिंबा पुढेही मिळणार I आहे. am a living testimony, मी एक जिवंत साक्ष आहे. a wonder to many. अनेकांसाठी आश्चर्य बनायची असायची मी एक जिवंत साक्ष आहे की अनेक जण माझ्याकडे बघून मला म्हणतात की तुम्ही एक आश्चर्यच आहात. But you know what I am पण तुला ठाऊक आहे मी काय आहे, because you picked me up from the dungeon. कारण तू मला दलदलीतनं उचललंय, You picked me up from that pit तू मला त्या खड्ड्यातनं उचललंय and you established my footsteps. आणि तू माझ्या पावलांना Praise स्थिर God. स्थावर केलेलं आहे. कुणाला माहित असं नसो, तुला माहित आहे, मला माहित आहे, मला तू कुठून उचललंय. You, God, देवबाप्पा, तू are my ever present help. माझी सातत्याची, माझ्यासाठी लगेच उपलब्ध असलेली मदत आहे. This is the testimony of David. ही दाविदाची साक्ष आहे. He was a shepherd boy, दावीद एक मेंढपाळ माणूस, yet he was a wonder to many. तरी सुद्धा अनेकांसाठी आश्चर्य ठरला, Because God made him. कारण देवाने त्याला तसं घडवलं. That same God will make you. तोच देव तुम्हालाही घडवेल. You need to fall in the mighty hands of God. तुम्ही महान देवाच्या हातात पडायची गरज आहे. Praise God. देवाला धन्यवाद. His transformation दाविदाचं रूपांतर from an overlooked shepherd boy एक जो मेंढपाळ साधा सुद्धा मुलगा जो दुर्लक्षित आहे to the greatest king of Israel त्याच्यापासून इस्रायल देशाचा तो महान राजा होणं itself is a story म्हणजे एक कथाच आहे ती, that reveals God's ability ज्यातून आपल्याला प्रगट होतं की देवात किती कुवत आहे. to do the impossible possible, काहीतरी अशक्य शक्यतेमध्ये बदलायची कुवत देवात to आहे. take the ordinary and make them extraordinary. साधं सुद्धा घ्यायचं आणि त्यांना अलौकिक करायचं माझ्या देवाची ही खासियत आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. Some are reaching there. काही लोक तिथपर्यंत पोहोचतायत, You are reaching there. तुम्ही लोक तिथपर्यंत पोहोचताय. Hope in God. देवावर आशा ठेवा, Wait on God. देवाचरणी वाट You पहा, are reaching there. तुम्ही तिथे पोहोचताय. Amen. आमेन. First thing is, पहिली गोष्ट, David was nothing by the world standards.
जगाच्या स्तरानुरूप किंवा जग जर बघताय तर दावीद कोणीच नव्हता. David saw himself as very insignificant. आणि दाविदाने स्वतःकडे पाहताना मग तेव्हा अगदी स्वतःला तुच्छ मानलं की मी कोणी नाहीये. If you are somebody, तुम्ही जर कोणी असाल, if he was somebody, जर दावीद कोणी असता, his father wouldn't have taken him and put him as a shepherd boy. तर त्याच्या बापाने घेऊन त्याला मेंढपाळ केला नसता जर दाविदामध्ये असं काही उठून दिसलं असतं तर. Because you don't need much wisdom to be a shepherd. कारण मेंढपाळ बनायला काही ज्ञान बुद्धी लागत नाही, ती मेंढरच हाकायची आहेत. If you have a wisdom like a sheep, it's enough also. मेंढरापुरतं जर मेंढरा इतपतच तुमच्यात ज्ञान असेल तर मेंढर सांभाळायला बास झालं तेवढं. And so he was sent to the fields to take care of his father's sheep. आणि म्हणून दाविदाच्या बापाने दाविदाला त्यांचा कळप सांभाळायला मेंढपाळ म्हणून पाठवून दिलं. And in those times, त्या काळात a shepherd was the least esteemed. त्या काळामध्ये मेंढपाळाला कोणीच उमानायचं नाही. And so even when the prophet Samuel came to anoint a king, आणि म्हणून संदेशना शमूएल सुद्धा जेव्हा त्यांच्या घरामध्ये कोणाला तरी एकाला राजा व्हायचा अभिषेक करायला आला, David was not even considered. दाविदाला मानलंही नाही त्यांनी. दावीद तिथे नव्हताच. They didn't consider him worthy. दाविदाला त्यांनी योग्य लायक मानलंच नाही. Not only to be appointed as king, but to be there in the gathering. की राजा म्हणून तर फार लांब, पण त्या घरामध्ये त्या लोकांसोबत तिथे असायची पण दाविदाची लायकी नाहीये असं त्यांनी मानलं. They said, no, you cannot sit with our group. आणि ते म्हणाले नाही, आमच्या ग्रुपमध्ये तू नाही बसू शकत, तुझी लायकीच नाही, You don't fit. तू नाही फिट बसत आमच्या ग्रुपमध्ये. 1 Samuel 16:11. 1 शमूएल 16:11. And so his brothers, आणि मग त्याची भावंड they were serving in Saul's army. शौलाच्या सैन्यात काम करत होती. It appeared that they are going to have bright future. आणि असं वाटत होतं की आता शौलाच्या सैन्यात त्याची भावंड काम करतात म्हणजे त्यांचं भविष्य उज्ज्वल असेल. While David was ignored. आणि दाविदाकडे दुर्लक्ष होतं. His father Jesse didn't see greatness in him. त्याचा बाप इशाय, त्याला दाविदामध्ये काही महानता थोरवी दिसली नाही की हा काही कामाचा नाहीये. He only saw him as my youngest son. तर दाविदाकडे त्याच्या बापाने अशाच नजरेने पाहिलं की हा माझा सगळ्यात धाकटा मुलगा आहे With menial responsibilities. आणि त्याच्या जबाबदारी पण फार काही नाही, त्याला जबाबदारी आम्ही जास्त देऊ पण शकत नाही. Whatever you look like to the world standard is not what God looks at you. जगाला तुम्ही ज्या काही पद्धतीचे वाटताना, खरं म्हटलं तर तुम्ही देवाला तसे वाटत नाही. Don't make yourself according to the standard of the world. स्वतःला जग म्हणेल त्या पद्धतीनं तुम्ही बनवू नका. Amen. जग काही म्हणेल आपल्याला बघून ते नाही मानायचं. देव काय म्हणतो, देवाला मी आवडले ना, संपला विषय. Praise God. जगाला मी नाही आवडत, डझंट मॅटर. Second point. 2. God saw what others did not. देवाने असं काहीतरी दाविदात पाहिलं जे दुसऱ्यांना दिसलंच नाही. Others saw him like a young boy, a shepherd boy. दुसऱ्या माणसांनी दाविदाकडे पाहताना किती हा तरुण आहे, किती हा लहान आहे, मेंढपाळ आहे असं पाहिलं. But God, when he saw David, पण देवाने जेव्हा दाविदाकडे पाहिलं, he must have told Gabriel, त्याला तो गब्रिएलाला म्हणाला असेल there is my king. की गब्रिएला, हा बघ मला माझा राजा सापडला. No, but he's a shepherd boy. मग गब्रिएल म्हटला असेल, नाही देव बाप्पा, हा एक साधा मेंढपाळ मुलगा आहे. He is my future king. अरे हा भवितव्यातला माझा राजा आहे. Praise God. देवाला धन्यवाद. God always sees you in a great elevation. तसं देव नेहमी आपल्याला फार उन्नतीच्या स्थानाकडे पाहतो. Amen. आमेन. And that's why म्हणून finally सरते शेवटी when Samuel was going to anoint somebody as king in the family, शमूएल जेव्हा आला आणि त्याच्या परिवारातल्या कोणाला तरी आता तो राजा म्हणून अभिषिक्त करणारच होता. Samuel saw Eliab tall and strong and handsome. मग शमूएलाची नजर एलियाबाकडे पडली, दाविदाचा थोरला भाऊ की जो उंच पुरा आहे, देखणा आहे. And he said, this must be the Lord's king. आणि शमूएल म्हणाला की हाच देवाकडनं आलेला ठरलेला राजा असेल. The Lord said to Samuel, तर प्रभू शमूएलाशी बोलला आणि म्हणाला, do not consider his appearance. देव त्याला म्हणाला, शमूएला त्याचं रूप बघू नको, Don't consider his height, आणि त्याची उंची बघू नको, for I have rejected him. मी त्याला नाकारलेलं आहे. See? त्याची उंची किती पण असो, तो दिसायला किती छान असो, मी त्याला The नाकारलं. Lord does not look at things the way the people look at. लोक बघतात ना त्या पद्धतीनं परमेश्वर बघत नाही. हा माझा पॉइंट तुम्ही लक्षात घ्या. The Lord does not look at the outward appearance, आणि परमेश्वर बाहेरचं रूप बघतच नाही, but the Lord looks at the heart. तर हृदय बघतो. देव हृदय. That's what the Lord told him in 1 Samuel 16:7. 1 शमूएल 16वा अध्याय त्यातल्या 7व्या वचनामध्ये देव त्याला असंच म्हणाला See? की चेहऱ्याकडे आणि त्याच्या देहाच्या उंचीकडे तू पाहू नको. David's heart for God set him apart. दाविदाचं देवासाठीचं जे हृदय होतं ना,
त्याच्यामुळे तो वेगळा झाला. His looks did not set him apart. दाविदाच्या रूपाने त्याला वेगळं नाही His केलं. talents did not set him apart. दाविदातल्या कलांमुळे तो वेगळा नाही झाला. His heart, दाविदाचं हृदय your heart sets you apart. तुझं हृदय तुला वेगळं करतं बाकीच्या लोकांपासून बेटा. The world sets you apart by your looks and performance and talents. जग तुझं रूप आणि तुझी कला बघून तुला वेगळं करतं. But पण when God sets you apart, जेव्हा देव तुला कशासाठी तरी वेगळं करतो, He sees your heart, देव त्याला तुझं हृदय बघतो. He sees your genuine love देव तुझं खरंखुरं प्रेम and बघतो merciful heart आणि दयाळू हृदय and बघतो, forgiving heart क्षमा करणारं हृदय बघतो and second mile walking Christian heart. आणि दुसऱ्यांसाठी दुसरं मैल चालणारं ख्रिश्चन हृदय बघतो. आमेन. That is the way God chooses. देव अशा पद्धतीनं निवडतो बेटा. Amen. आमेन. And so God chose him to accomplish what no one expected. आणि म्हणून देवाने त्याला असं काहीतरी करायला निवडलं की जी अपेक्षा माणसांनी त्याच्याकडून ठेवलीच नव्हती. Third, 3. David's humility made room for God's glory. दाविदाच्या नम्रतेमुळे देवाच्या गौरवाला जागा मिळाली. Your humility will make room for God's glory to be displayed. तुझी जी नम्रता आहे ना त्यामुळे देवाचा गौरव देवाचं वैभव कुठेतरी प्रगट व्हायची संधी असते. Our pride will never allow a room for God's glory to be displayed. आपल्यातला गर्व कधी देवाच्या गौरवाला किंवा देवाच्या वैभवाला प्रगट होऊच देणार नाही. Why should God pick up somebody who is proud and God knowing that through this pride there won't be my glory revealed at all? देवाने अशा कोणाला तरी कशाला उचलावं की जो फार घमेंडी आणि गर्विष्ठ आहे आणि देवाला माहित आहे याच्या गर्वापायी माझ्या गौरवाला कुठेही प्रगट व्हायची जागाच मिळणार नाहीये. Because he is going to only praise himself. कारण की तो स्वतःच गुणगान गाणार आहे, तो गर्विष्ठ आहे. Here David was humble इथे दावीद मात्र नम्र होता and he was faithful in little things. आणि छोट्या 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 गोष्टींमध्ये विश्वासू होता, इमानदार होता. As a shepherd boy, एक मेंढपाळ मुलगा म्हणून he thoroughly cared for his father's sheep, संपूर्णपणे त्याच्या वडिलांच्या कळपाला त्याने छान सांभाळलं even risking his life, आणि स्वतःचा जीव सुद्धा त्यात धोक्यात घातला. seeing that his father did not lose one sheep. आणि ही जबाबदारी घेतली की माझ्या बापाचा कळप आहे पण एकही मेंढरू हरवता कामा नये. He defended them तर त्या सगळ्या मेंढरांचा त्याने बचाव केला. from the lions and the bears. सिंहांपासनं, अस्वलांपासनं बापाच्या मेंढरांचा बचाव त्याने केला. See, God saw देवाने पाहिलं this fellow will stand for me also then. की हा आता माझ्यासाठी पण उभा राहील, He'll be ready to die for me also. माझ्यासाठी मरायला तयार होईल, कारण बापाची मेंढरे एवढी जीवापाड सांभाळतोय तर Amen. माझ्या लोकांना पण सांभाळणारच. So this is the season of preparation for many. तर अनेकांसाठी पूर्व तयारीचा हा सीझन आहे. A season of preparation in the wilderness. देव अनेकांना आता या मितीला रानामध्ये तयार करतोय. God is checking देव तपासतोय, and rechecking देव तपासतोय, परत तपासतोय. how you behave, how you तू respond, कसं वागत आहेस, तुझा काय प्रतिसाद आहे, how faithful you are in little things, तू किती विश्वासू आणि इमानदार आहेस लहान लहान गोष्टींमध्ये, how faithful you are with other people's things, आणि इतर लोकांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तू किती विश्वासू आहेस, how do you value your parents. आणि तुझ्या आई वडिलांना तू किंमत देतो का असंच म्हणतो. Say, all these things God is going to check. या सगळ्या गोष्टी देव तपासणार आहे बेटा. होता होता हे सगळं येतच. Amen. आमेन. And that built courage and that built reliance. आणि त्यातून त्याच्यामध्ये धाडस वाढलं आणि अवलंबून राहण्याजोगं जीवन वाढलं. He must have been praying every day तो रोज प्रार्थना तर करतच असणार आहे, because he was a worshiping young boy. कारण की तो आराधना करणारा एक जवान मुलगा होता. त्याला आराधना आवडायची. Say, before God makes somebody a wonder, तुम्ही हे बघा की देवाने एखाद्या माणसाला आश्चर्य आणि अद्भुत करण्या अगोदर he often begins by testing that person देव नेहमी त्या माणसाची पारख करतो, परीक्षा करतो आणि सुरुवात करतो. in some areas, कुठल्या ना कुठल्या भागात in their faithfulness, त्यांच्या in विश्वासूपणामध्ये, small things, लहान लहान गोष्टींमध्ये, in obedience. आज्ञा पालनामध्ये देव त्यांना तपासतो. See, though David's father did not really appreciate him, आणि दाविदाच्या वडिलांनी काही त्याचं फारसं कौतुक केलं नाही, yet तरी सुद्धा he was not like Jacob's brothers who David- said, let us take some sheep and have a party. दावीद याकोबाच्या भावांसारखा पण नव्हता की जे म्हणाले चला ना आपण काही मेंढरं घेऊया, कापूया आणि पार्टी करूया. Say, नाही, बापाची मेंढर आहेत म्हणून काय झालं, माझ्यावर जबाबदारी मी सांभाळली पाहिजे, एकही कापायचं नाही. हे are जे you हृदय आहे, getting? Respect, one honor, एक आदर, एक मान, faithful in small things. लहान लहान गोष्टींमध्ये विश्वासू राहणं, भले कोणी बघो कोणी न बघो. Luke 16:10. लूक 16वा अध्याय 10वं वचन. Whoever can be trusted with little can also be trusted with much. ज्या कुणावरती लहान गोष्टींमध्ये आपण विश्वास टाकू शकतो त्यांच्यावर आपण मोठ्या गोष्टींमध्ये सुद्धा विश्वास टाकू शकतो. Praise God. लूक 16:10.
And God's power turns blunders into wonders. आणि परमेश्वराचं सामर्थ्य या सगळ्या चुकांना आश्चर्यात बदलतं. David was just a young boy. दावीद कोण? एक साधा तरुण मुलगा. Even when he faced Goliath, he was not a mature person. आणि जेव्हा त्याने गोल्यातला तोंड दिलं तेव्हा सुद्धा दावीद काही फारसा प्रौढ पोक्त आणि समंजस नव्हता. In age, he was not mature. वयाने फारसा मोठा नव्हता. But in वयाने spiritual touch, he was mature. वयाने तेवढा समंजस नव्हता, पण आध्यात्मिक रीतीनं त्याच्यावरती फार स्पर्श होता. Amen. आमेन. He faced Goliath like a seasoned warrior. आणि गोल्यातला त्याने असं तोंड दिलं की जणू एखादा मुरलेला सैनिक आहे. He was an underdog when he faced Goliath. आणि जणू एखादा मुरलेला योद्धा आहे, वीर आहे, अशा पद्धतीने तो गेला. Underdog means he was not accepted anywhere. म्हणजे कुठेही तो स्वीकारलेला नव्हता तोवर. No one believed that he could ever win this fight against आणि Goliath. तोवर कोणी विश्वास ठेवला नव्हता की दावीद गोल्यात विरुद्ध जाईल असा आणि विजय घेऊन येईल. Let people not believe in you. तसं लोकांनी जरी तुझ्यावर विश्वास नाही ठेवला तर न ठेव. You believe in your trust in God. तू तुझा देवावरचा जो विश्वास आहे त्याच्यावर विश्वास ठेव की मी देवावर विश्वास टाकलाय, मला माहितीये मी काय See, करते. people cannot see your trust in God. लोकांना तुझा देवावरचा विश्वास बघवत नाही. That's why they take you in face value. आणि म्हणून लोक तुला तोंड देखल्या किमतीवर घेतात. स्वतःही देवावर विश्वास ठेवणार नाही आणि तू विश्वास ठेवत असेल तर तुलाही खेचणार. But when you stand up पण असं नाही, तू जेव्हा उभा राहशील and declare certain things आणि काही गोष्टी घोषित करशील and it happens, आणि तसं होईल, then they know मग लोकांना this कळतं fellow trusts की in God. याच्यामध्ये दम आहे आणि याचा देवावर विश्वास आहे. See, we are unappreciative at face value. आणि तोंड देखल्या किमतीवरती आपलं कधी कौतुक होत नाही. But when we start operating in the Holy Spirit, पण पवित्र आत्म्यामध्ये जेव्हा आपण कार्य करायला then लागतो people know who we are in मग Christ लोकांना Jesus. कळायला लागतं की ख्रिस्त येशूमध्ये आपण काय आहोत. Praise God. देवाला धन्यवाद. See, everybody had a negative thought about David when he faced Goliath. सगळ्यांचाच विचार दाविदाविषयी नकारात्मक होता जेव्हा तो गोलायतच्या समोर गेला I तेव्हा. think so Saul must have been hiding his face आणि मला तर वाटतं शौलाने तोंडच लपवलं असेल. because I being so tall, so strong, I am not able to face Goliath. This small fellow, what can he do? कारण शौल मला म्हणाला असेल की मी राजा आहे, मी एवढा उंच पुरा, मी इतका चांगला, मी इतका पॉवरफुल माणूस, पण मला होईना गोलातला तोंड द्यायला आणि हा ठेंगणा बुटका एवढूसा हा काय करणार आहे. In the midst of all those negative talks, तर त्या सगळ्या नकारात्मक बोलण्यात please keep your positive talks alive. प्लीज तुम्ही तुमचे सकारात्मक बोलणं जे आहे ते जिवंत ठेवा. Because David declared कारण दाविदाने घोषित केलं in 1 Samuel 17:37, 1 शमूएल 17:37 मध्ये, the Lord who rescued me from the paw of the lion and the paw of the bear will rescue me from the hand of this Philistine. 1 शमूएल 17वा अध्याय आणि त्यातल्या 37व्या वचनामध्ये त्याने घोषित केलं, दाविदच बोलला, यहोवा ज्याने मला सिंहाच्या पंजातून व अस्वलाच्या पंजातून सोडवले तो या बलिष्ठाच्या हातातनं मला सोडवेल. Say, his victory was not by his strength but by God's power. त्याचा विजय स्वतःच्या शक्तीवर नव्हता, देवाच्या सामर्थ्यावर होता. And your confession also should be the same. तुमची कबुली सुद्धा तशीच असायला पाहिजे की मला होणार नाहीये, पण माझ्यात जो देव आहे तो महान आहे आणि तो करून घेईल. So God uses the weak to shame the strong. तर देव अशक्त माणसांनाच वापरतो शक्तिमान लोकांना लज्जित करायला. He uses the foolish to confound the wise. आणि देव बावळटांना आणि मूर्खांना वापरतो शहाण्या लोकांना लज्जित करायला. That's what Paul says in 1 Corinthians 1:27. 1 कोरिंथ पहिला अध्याय आणि 27व्या वचनामध्ये पौल असंच म्हणालाय, When God's power rests on you, देवाचं सामर्थ्य जेव्हा तुमच्यावर उतरतं, what others see as blunders त्याला इतर लोकांना जी चूक वाटते are transformed into life's wonders. ती आश्चर्यामध्ये बदलून गेलेली असते. Are you getting me, की people? इतर माणसांना असं वाटतं हा सारखा चुकणार आहे, याला काय जमणार आहे, हा सारखा चुकतो, याला काय जमणार आहे, पण नाही, त्यातनं एक आश्चर्य तयार होत आहे. Sometimes our own house people हो don't ना. believe that we can achieve हो ना, anything. कधी कधी तर आपल्या स्वतःच्या घरचे लोक विश्वास ठेवत नाहीत की आपण काही बनवू शकतो, But we can show them. पण आपण त्यांना दाखवू By शकतो. the grace of God, I am what I am. देवाच्या कृपेनं आपण त्यांना दाखवू शकतो, या बघा आणि मी जे आहे ते देवाच्या कृपेने आहे And बघा. I shall be what I shall be by the grace of God आणि again. देवाच्या कृपेनंच मी जे काही असणार आहे ते असणार आहे, या आणि बघा. In your eyes, I'm a blunder. One day I shall be a wonder. तुमच्या नजरेमध्ये मी चूक असेल, पण एके दिवशी मी आश्चर्य होणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. You may be saying, I'm good for nothing, but wait, mommy, wait, daddy. तुम्ही म्हणत असाल मम्मी डॅडी की मी काही कामाचा नाहीये, पण जरा थांबा तुम्ही. Wait, mommy and daddy. मम्मी डॅडी जरा थांबा, तुम्ही आता म्हणत असाल की मी काही कामाची नाही, But wait, what God is going to do through पण me. ते माझ्याद्वारे काय करणार आहे तुम्ही वाट पहा आणि Grace is बघा. working in me. कृपा माझ्यात काम करत आहे. But if you have no positive confession
like this, पण जर असं सकारात्मक बोलणंच तुम्ही ठेवलं नाही, you will be a blunder in your parents' eyes, and a blunder in your eyes, and in the blunder in the whole world's मग eyes. आई वडिलाच्या नजरेमध्ये तुम्ही चूक असाल, स्वतःच्या नजरेत पण तुम्ही चूक असाल, आणि जगाच्या नजरेत सुद्धा तुम्ही चूकच असाल. Change your testimony and you will have a true testimony. तुमची साक्ष बदला, म्हणजे खरी साक्ष तुमच्यात निर्माण होईल. Praise God. देवाला धन्यवाद. Fifth point, पाचवा मुद्दा, God's grace elevated him. परमेश्वराच्या कृपेनं त्याला उन्नती दिली. David's rise from a shepherd boy to a king दावीद मेंढपाळ होता आणि तिथून तो राजा झाला. wasn't due to his connection anywhere. ते त्याच्या कनेक्शनमुळे, त्याच्या संपर्कांमुळे झालं नाही, It was not also due to his qualifications. किंवा त्याच्या स्वतःच्या शिक्षणामुळे सुद्धा झालं नाही, It was not also due to his hard efforts and hard work. किंवा त्याने फार कष्ट केले, फार परिश्रम केले आणि म्हणून तो राजा झाला, असं नाहीये. No. नाही नाही नाही. I'm not against hard work. आणि परिश्रम, कष्ट, मेहनत याच्या विरुद्ध मी नाही. All these things you need to do, हे सगळं तुम्ही करायलाच पाहिजे, provided the heart is involved in your hard work. पण Hard work. हृदय त्या सगळ्यामध्ये असायला हवं. Every work is accepted by God, provided it has heart work. हृदयाने केलेलं प्रत्येक काम देव स्वीकारतो. हृदय 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 हृदय, म्हणून मला ती म्हण नेहमी आवडते आणि मी नेहमी ती म्हण म्हणते की हार्ट ऑफ द मॅटर इज मॅटर ऑफ द हार्ट. It was purely by God's grace. अगदी शुद्धपणे देवाच्या कृपेनं. He was anointed by Samuel, शमूएलाने त्याला अभिषिक्त केलं, empowered by God's Spirit, देवाच्या आत्म्याने त्याला सामर्थ्यवान केलं, and he was protected even when Saul wanted to kill him. आणि शौलाला तर त्याला ठार मारायचं होतं, तरी देवाने त्याला सुरक्षित ठेवलं. Unless God considers you as a wonder, why should he protect you? आणि जर देव तुला अद्भुत मानत नसेल, देव तुला आश्चर्य मानत नसेल, तर देव तुला एवढं कशाला सुरक्षित ठेवेल? Unless the devil considers you to be a blunder, that's why he is trying to kill you. सैतान तुला आश्चर्य मानतोय, म्हणून तर सैतान तुझ्या मागे एवढं लागलेलं आहे, तुला ठार मारायला. He wants to kill you before you become a wonder from blunder. सैतानाची इच्छाच आहे की तुझ्या चुकांपासून तू आश्चर्य बनायचं नाही, तुला ठार मारायचं आहे. Praise God. देवाला Say, धन्यवाद. I will not die as a blunder. म्हणा मी चुका करत मरणार नाही. Say, I will not die as a blunder. म्हणा मी चूक म्हणून मरणार नाही. If I have to die, I will die as a wonder. मी मरायचंच असेल तर एक आश्चर्य बनून मरीन. Praise God. देवाला धन्यवाद. Never as a blunder. कधी चुका करत चूक म्हणून मी मरणार नाही. Amen. Amen. Blunder means not only mistakes, but sorry. an inferior kind of life. आणि चूक म्हणजे फक्त चूक नाही, ते एक खालच्या पद्धतीचं जीवन. Are you getting me, people? कळतंय ना मी काय म्हणतोय? चूक म्हणजे फक्त चूक नाही, पण ज्या जीवनात काही दम नाही, सुधारायची कुवत नाही, ते जीवन बरोबर नाही. Each step of David's journey displayed God's hand. दाविदाच्या प्रवासाच्या प्रत्येक पावलात देवाचा हात दिसला. I mean, I'm telling you, if you open my head, my brain, you will only find Jesus, Jesus, Jesus. मी Jesus. तुम्हा लोकांना सांगतो ना, तुम्ही लोकांनी जर आज माझं असं डोकं, माझी कवटी फोडली आणि माझा मेंदू बाहेर काढून माझ्या मेंदूलाही तुम्ही असं फाडलं, तरी तुम्हाला येशू 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 शिवाय दुसरं काही दिसणार नाही. You cut my veins, let the blood come out, it will say only Jesus, माझ्या Jesus, Jesus, नशी Jesus. कापा, माझ्या नशीतनं रक्त बाहेर येईल ना, ते पण म्हणेल येशू 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 येशू. Praise God. मग शेवटी तुम्ही म्हणाल या माणसाच्या नादी लागायचाच फायदा नाही. 24/7 it is Jesus in me. 24/7 माझ्यामध्ये येशू 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 येशू. I'm only thinking of Jesus. मी फक्त येशूंचे विचार करतो, मला बाकी काही पडलेली नाही. आमेन. येशू येशू येशू. It doesn't matter where you started. बाकी तुम्ही सुरुवात कुठून केली त्यांनी काही फरक पडत नाही. We may start from the pigsty, but God can still have the power to take you to the throne. कदाचित आपली सुरुवात डुकरं जिथे चरतायत तिथून होत असेल, पण काय हरकत नाही, देव तिथूनही आपल्याला सिंहासनापर्यंत पोहोचवू शकतो. Praise God. देवाला When धन्यवाद. God chooses you, परमेश्वर जेव्हा तुम्हाला निवडतो, His grace will lift you up beyond what anyone can imagine. तेव्हा परमेश्वराची कृपा तुम्हाला लोकांच्या कल्पने पलीकडे उचलेल Strength He will provide. आणि तुम्हाला तो ताकद देईल, Power He will provide. सामर्थ्य देईल. आमेन आमेन. Angels He will provide. देवदूतांचा तुम्हाला पुरवठा करेल. People He will provide. लोक तुमच्यासाठी देव उभे Money करेल. He will provide. पैसा देव पुरवेल. He will lay out a table before your enemies. शत्रूंसमोर तुला मेज मांडेल. हालेलुया. आमेन. I mean, all these blessings are not for heaven. आणि हे सगळे आशीर्वाद स्वर्गात गेल्यावर उपभोगायचे नाहीये, ते इथल्यासाठी. Many will go to heaven and say, oh, 95% of these blessings I never got it on the earth. अनेक लोक स्वर्गात जाऊन म्हणतील की 95% आशीर्वाद मला इथले जे काही दिसतात ते पृथ्वीवर मिळाले नाहीत. God will say it's your fault. देव म्हणेल तुझी चूक आहे.
Everything was laid out for you, सगळं तुझ्यासाठी मी मांडलेलं होतं, but you didn't take it. तू घेतलं नाही. तुला वचनच माहित नाही ना, घ्यायला कसं जमणार आहे तुला. 6th point. 6वा मुद्दा, David was a man after God's own heart. दावीद देवाच्या हृदयामागचा माणूस होता. David's heart of worship and repentance set him apart. दाविदाचं जे आराधनेचं आणि पश्चातापाचं हृदय होतं ना, गोल्डन हृदय, त्यामुळे तो वेगळा झाला. So even in his failures, तर त्याच्या अपयशांमध्ये सुद्धा, such as sin with Bathsheba, त्याचं अपयश म्हणजे त्याने बत्शेबेबरोबर जे पाप केलं ते, David humbled himself greatly. तिथेही दावीद नम्र झाला, म्हणजे त्याने स्वतःला नम्र केलं. Just imagine writing a psalm when you sin. कल्पना करा की पाप करतोय मी आणि स्तोत्रही लिहितोय मी. No, you committed a sin and then write a psalm, Psalm 51. की पाप केल्यानंतर तुम्ही स्तोत्र 51 लिहिताय. I mean, that shows the heart completely sold out to God. त्याच्यावरनं देवासाठी पूर्णपणे विकलेलं हृदय लक्षात येतं. Seeking God's mercy. देवाची दया शोधणारा माणूस, His relationship with God त्याचं देवाशी असलेलं नातं was the foundation of his life पाया होता त्याच्या जीवनाचा and the secret of his wonder. आणि त्याच्या आश्चर्यामागचं रहस्य होतं. Your relationship with God तुझं जे काही देवाशी नातं असेल will be the foundation of your life and the secret of people calling you as a wonder. तोच तुझ्या जीवनाचा पाया असेल आणि लोक जर तुला आश्चर्य कर्म म्हणतात तर त्याच्या मागचं रहस्य असेल तुझं देवाशी असलेलं नातं. It's not perfection, बाकी परिपूर्णता नाही, but devotion to God. पण देवाची भक्ती. It is devotion to God that makes somebody a wonder. देवासाठी असलेली भक्ती एखाद्या माणसाला आश्चर्य कर्म करून ठेवते. Every morning seek his face, रोज सकाळी त्याचं मुख शोधणं, read the Bible, बायबल वाचणं, pray, प्रार्थना करणं, think on Jesus. येशूंचा विचार करणं, These are simple things. या साध्या गोष्टी असतात. You don't have to climb Himalaya mountain, cut your hair, chop your hair, flog yourself. त्याच्यासाठी काही कुठे हिमालय डोंगर चढायचा नाही, स्वतःला मारायचं नाही, केस कापायचे नाही, Leave your family, परिवार सोडून संन्यास घ्यायचा नाही, sit in a lotus position. की जाऊन ध्यान धरून बसायचं नाही. No. असं काही नाही. Stay where you are. जिथे आहात तिथे राहा, Stay in your house. घरातच राहा, Stay with स्वतःच्या your family. परिवारासोबत राहा, But seek God. पण देवाला शोधा. एवढंच आहे, Amen. एवढंच आहे, पण तेवढंही जमेना लोकांना. Psalm 51:17. स्तोत्र 51:17. A broken and a contrite heart, O God, you will not despise. तुटलेल्या आणि भग्न हृदयाला तू तुच्छ मानणार नाहीस दे बाप्पा. I mean, he will never neglect a broken heart. तुटलेल्या हृदयाला तो कधी दुर्लक्षित करत नाही. A whole heart, he will just avoid that fellow. आणि संपूर्ण हृदयाचा जो माणूस असेल ना, त्याच्याकडे देव दुर्लक्ष करेल. So God's favor made him a wonder. तर देवाच्या अनुग्रहाने त्याला आश्चर्य केलं. And David's life teaches us, दाविदाचं जीवन आपल्याला शिकवतं. when God's favor rests on us, देवाचा अनुग्रह म्हणजे कृपा जेव्हा आपल्यावर येते, no man can touch your destiny. तेव्हा एकही माणूस तुमच्या ठरलेल्या आयुष्याच्या दिशेला हात लावू शकत नाही, कारण कृपा झालेली आहे. Nobody can stop your destiny. आणि कोणी तुमच्या आयुष्याच्या दिशेला थांबवू शकत नाही, कारण कृपा झालेली आहे. See how God starts with David. देव कशी सुरुवात करतो दाविदासोबत. From defeating Goliath दाविदाने गोलातला हरवलं, to lifting up Israel, मग इस्रायलला त्याने वर आणलं, getting in favor of the people, लोकांच्या नजरेत त्याला बसवलं, writing psalms त्याने स्तोत्र लिहिली, that are inspiring millions today. जी स्तोत्र आज या 2024 मध्ये सुद्धा अगणित लोकांना प्रेरणा देतात. Even after 2500 years, 2500 वर्षांनंतर सुद्धा या आधुनिक जगात प्रेरणा देणारी people, त्याची स्तोत्र. yes, people are reading his psalm even today. दाविदाची स्तोत्र आज सुद्धा मॉडर्न लोक वाचतात. He didn't have a car, he didn't have an aeroplane, he didn't have your iPhone. ज्या दाविदाकडे कार नव्हती, एरोप्लेन नव्हतं, आयफोन नव्हता, आयपॅड नव्हतं, टॅबलेट नव्हती, But yet, कम्प्युटर्स नव्हते, तरी सुद्धा people are reading his psalms. आज त्याची स्तोत्र अख्खं जग वाचत आहे. David's life was shaped by God's favor. दाविदाच्या जीवनाला देवाच्या कृपेनं आकार दिला. What made David a wonder? आणि कशामुळे दावीद हे आश्चर्य झाला? It was not his background, त्याची पार्श्वभूमी नाही, not his abilities, त्याच्यातली कुवत नाही, not his connection, किंवा त्याचे संपर्क नाही, की त्याचं खानदान काय, त्याचं कुळ काय, त्याची फॅमिली काय, त्याची कुवत काय, नथिंग ऑफ दॅट. not even any name or surname, त्याचं नाव काय, त्याचं आडनाव काय, तो कुठल्या गावचा, काही नाही. but the favor of God that turned his ordinary बस. life into an extraordinary legacy. जी देवाची कृपा त्याच्यावर झाली ना, त्यातून त्याचं एक साधारण जीवन असाधारण जीवनात बदललं. God saw his heart's greatness, that's why he put him in a greater place. देवाने त्याच्या हृदयातली थोरवी पाहिली आणि म्हणून देवाने त्याला उंच जागी आणलं. Praise God. हृदय जपा बेटा, हृदय जपा, बाकी काय करू नका, हृदय जपा. David
always trusted in God's power. दाविदाने नेहमी देवाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला. Even when he used to go out for war, जेव्हा केव्हा दावीद युद्धाला सुद्धा जायचा ना, he used to say, my God is going to train my hands for war. तो म्हणायचा माझा देव माझ्या हातांना युद्ध करायला शिकवणार आहे. Some trust in chariots and horses. काही लोक घोड्यांवर आणि रथांवर विश्वास ठेवतात. I trust in God. माझा विश्वास माझ्या देवावर आहे. Goliath, I come to you in the name of my Lord. बोलायता मी माझ्या देवाच्या नावानं तुझ्याकडे येत आहे. Saul, I will not touch you because you are the Lord's आणि anointed. शौला मी तुला हात लावणार नाही कारण तू देवाकडनं अभिषिक्त आहेस. Saul, I will not kill you शौला मी तुला ठार मारणार नाही because God had chosen you. कारण देवाने तुला निवडलंय. I mean, everywhere you see, सगळीकडे. David is only thinking about how he can please God. म्हणजे सगळीकडे तुम्ही बघा ना, दाविदाचा विचार नेहमी हाच असायचा की मला देवाला कसं प्रसन्न करता येईल. And God was always thinking how I can lift this fellow up. आणि देव सुद्धा हाच विचार करायचा की या दाविदाला मी उचलायचं कसं. I think so in the days of David in the heaven, only one voice was heard, David, David, David. मला असं David, वाटतं David. दाविदाच्या कारकिर्दीमध्ये स्वर्गात एकच नाव सारखं घेतलं जात असेल की दावीद दावीद. पण दाविदाचं काय चाललंय? दावीद दावीद. And so all the angels must have said, सगळे देवदूत बोलले असतील, Lord, प्रभू, you are only speaking about David अलीकडे तुम्ही सारखं दावीद 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 करताय. because he's a man after my own अरे heart. माझ्या हृदयामागचा माणूस आहे म्हणून करतोय. God stopped speaking about David only when David was buried. आणि दावीद जेव्हा मेला आणि त्याला पुरलं त्याच्यानंतरच देवाने दाविदाचं नाव घेणं बंद केलं. God must be missing that worship that was coming from David. आणि दाविदाकडनं जी आराधना यायची ना त्याची आठवण देवाला सारखी होत असेल की काय आराधना करतो हा. That's why God said, म्हणून देव बोलला I will raise up that fallen tabernacle of David once again in the त्या last days. दाविदाच्या पडलेल्या निवास मंडपाला शेवटच्या काळामध्ये मी परत उचलणार आहे, बांधणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. God's grace and favor transformed his story. देवाच्या कृपेनं आणि अनुग्रहानं दाविदाची संपूर्ण कथाच बदलली. And so David's life reminds us, तर दाविदाचं जीवन आपल्याला आठवण करून no matter देतं how overlooked or ordinary we feel, की आपल्याला किती आपण दुर्लक्षित आहोत, कोणाचं माझ्याकडे लक्षच नाहीये आणि मी किती कमी आहे असं वाटत असलं God can make us a wonder. तरी देव आपल्याला एक आश्चर्य कर्म करू शकतो. So trust in him, तर देवावर विश्वास ठेवा, rely on him, देवावर अवलंबून जगा, remain faithful, विश्वासू राहा किती वेळ मरेपर्यंत. and let his wonder and power work in your आणि life. देवाचं आश्चर्य कर्म, देवाचं सामर्थ्य तुमच्या जीवनात काम करू दे. Then you can be a testimony before many, म्हणजे मग अनेक लोकांच्या समोर तुम्ही एक साक्ष बनाल and people will say, आणि लोक म्हणतील here he comes, बघा आला, a blunder to wonder. अनेकांसाठी चूक असलेला आश्चर्य कर्म झालेला. Amen. Amen. Praise God. आमेन. David's life shows to us the great transformative power that God has in him. दाविदाचं जीवन आपल्याला हे दाखवून देतं की देवामध्ये लोकांचं जीवन रूपांतरित करायचं किती सारं सामर्थ्य आहे. Least esteemed even in the family, की परिवारामध्ये सुद्धा ज्या मुलाला कोणी मानायचं नाही, becoming the king of Israel इस्रायलचा तो राजा झाला because he was a man after God's own कारण heart. दाविदाच्या देवाच्या हृदयामागचा निघाला हा दावीद की ज्याच्या फॅमिलीमध्ये त्याला कोणी जुमानत नव्हतं. He never had any education of how to be a king, आणि दाविदाला काही शिक्षण नव्हतं की राजा बनायचं तर how कसं to wear बनायचं. a king's robe also. he आणि didn't know. राजेशाही जगा कसा घालतात, राजा कसं बनलं जातं, काय मॅनर्स असतात राजा झाल्यानंतर करायचे, त्याला काही माहित नाही. He didn't know त्याला काही माहित नव्हतं. how to talk with the subjects, जी प्रजा आहे, जे अधिकारी आहेत, दरबारातले लोक आहेत, त्यांच्याशी कसं बोलायचं त्याला काही माहित नाही. how to run the kingdom, आणि राज्य कसं चालवायचं त्याला कुठे काही ज्ञान आहे. how to buy Jerusalem. व्यवहार कसे करायचे, यरुशलेम विकत कशी घ्यायची. Here he didn't buy his own house, स्वतःचं घर त्यांनी कधी विकत घेतलं नाही. शहरं विकत घेणं त्याला काय आहे माहित आहे का. but he bought Jerusalem. पण यरुशलेम त्यांनी विकत घेतली. काही एज्युकेशन नाही, शिक्षण नाही या गोष्टीचं की राजा कसं बनतात आणि राजा झाल्यावर कसं राहतात. Yet he became a great warrior. तरी एवढा मोठा योद्धा झाला Not one war he was defeated. आणि एक युद्ध सुद्धा हरला नाही. Became a statesman. आणि इतका मोठा चांगला राज्यकर्ता झाला. He became a poet, कवी झाला, कवी, स्तोत्र कवी, psalmist, कवी झाला, स्तोत्र करता झाला, a leader. नेता झाला, लीडर. Amen. आमेन. कसं देवाच्या कृपेनं. Today they have the Star of David. आज दाविदाचा तारा आहे इस्रायलमध्ये. आमेन. झेंड्यावर On पण the आहे. flag also they have a star. देशाच्या झेंड्यावर सुद्धा त्या माणसाचा तारा आहे. त्या माणसाला देवाने कायचं काय करून टाकलं. Yet David's life was not without its challenges or blunders. पण दाविदाचं जीवन तरी सुद्धा
आव्हानांपासून वंचित नव्हतं. आव्हानं होती, चुकाही झाल्या. People will say, लोक म्हणतील maybe his life was good. कदाचित त्याचं जीवन चांगलं असेल. No, his enemies watched in malice. नाही, त्याचे शत्रू त्याला पाहत होते ना त्याचं जीवन कसं आहे. They were all expecting him to fall one day. आणि त्याच्या सगळ्या शत्रूंची अपेक्षा हीच होती की हा माणूस एके दिवशी पडणार आहे. They all wanted him to fall. आणि त्याच्या शत्रूंना हवंच होतं ते की हा पडलाच पाहिजे. Yes. In Psalm 41:5, स्तोत्र 41:5 बघा. David says, दावीद बोलला, my enemies wonder in malice when I will die and my name perish. स्तोत्र संहिता 41:5 दावीद म्हणतो, माझे वैरी माझ्या विरुद्ध वाईट बोलतात आणि म्हणतात हा केव्हा मरेल आणि याचे नाव केव्हा नाहीसे See, होईल. one translation says, my enemies wonder in malice. आणि एक भाषांतर म्हणतं की अद्भुत रीतीनं माझे शत्रू माझ्या विरुद्ध कपट करतात. They wonder why he's not falling. आणि आश्चर्य मानतात की अरे अजून हा पडला कसा नाही, आतापर्यंत हा पडायला हवा होता, आतापर्यंत हा मरायला हवा होता, आतापर्यंत ह्याचं नाव नाहीचं व्हायला होतं, हा अजून कसा चालता फिरता बोलताय. But David's life became a wonder because of the God he served. पण दाविदाचं जीवन आश्चर्यकर्म झालं ज्या देवाची तो आराधना करत बसलेला होता त्यामुळे. And see his life and contrast it with the life of Saul. आणि दाविदाचं जीवन बघा ना, शौलाच्या जीवनाविरुद्ध किती विरुद्ध. Saul sent him to battles, शौलाने त्याला युद्धाला पाठवलं expecting him to fall. अशी आशा ठेवून की हा दावीद पडेल. Instead, David used to come back victorious. पण दावीद विजय घेऊनच परत यायचा. पडला कधी नाही, हरला कधी नाही. Amen. आणि मेला तर नाहीच नाही. And the women celebrated his victory. आणि बायका ज्या होत्या त्या बायका नेहमी दाविदाचा विजय साजरा करायच्या. In 1 Samuel 18:7, 1 शमूएल 18:7 Saul has killed his thousands, Shaul- but David is 10,000. शौलाने 1000 मारले पण दाविदाने 10,000 मारले असं बायका आणि मुली म्हणायच्या. See, he had a fan club म्हणजे following. त्याचा मोठा फॅन क्लब Facebook. होता. He had yeah. होता big फॅन Facebook पेज मोठा followers. होता. फॅन पेज त्याचा मोठा होता. आपलं काहीच नाहीये. हो ना. तुम्ही लोक काय सोशल मीडियावर रील टाकता, तुमचं अजून काय नाहीये. See, you trust in God, you will have a lots of fan following. देवावर विश्वास ठेवा, तेरे फैन भी बहुत बड़े होंगे बेटा. Amen. फॅन क्लब तेरा भी बड़ा होगा. He was chased and hunted by Saul, आणि शौल सारखा त्याच्या जीवामागे लागलेला असायचा yet he was not killed. तरी मेला नाही. People will chase you, yet they cannot catch तसं you. लोक तुझ्या मागे लागतील सारखं, पण लोकांना तू सापडणारच नाहीस. They will लोकांच्या want to हातातून kill तू you, सुटणार. but they cannot kill you. लोकांना तुला ठार मारायची प्रबळ इच्छा होईल, पण लोकांना तुला ठारच मारता येणार They नाही. wanted to kill me, but they could not हो kill ना, me. लोकांना मलाही ठार मारायची इच्छा झाली होती, पण नाही ना मेलो मी. They wanted to hurt me, but I'm still standing. लोकांना मला इजा करायची इच्छा होती, पण मी अजूनही उभा आहे. And those who wanted to kill me, they are in the prison. आणि ज्यांना मला ठार मारायचं होतं ते आजपर्यंत Today. from 2007 to 2024 they are in the jail. Not because they attacked me, but because of several other things. अजूनपर्यंत तुरुंगात आहेत. माझ्यावर हल्ला केला म्हणून नाही, पण त्यांचं बरंच काही होतं, बरंच काही त्यांनी केलेलं आहे, त्यापायी ते तुरुंगात आहेत. See, today I'm standing before you. पण मी तर उभाच आहे. Not with one arm not there or one eye gone. असा तर नाही ना, अधू पांगळा लुळा एक डोळा असलेला, असा तर मी तुमच्या समोर उभा नाही ना. Fully whole. अगदी संपूर्ण. Praise God. जरी माझ्या घरात घुसल्यानंतर पहिलं वाक्य त्यांचं होतं, ह्याचे पाय तोड, हा परत उभा राहता कामा नये. See, David himself marveled at how far God had brought him. तर दावीद स्वतः आश्चर्य करायचा की मी कुठून कुठपर्यंत आलो, मला देवानी कसं आणलं. He sat in his palace. दावीद त्याच्या महालात बसायचा. He never had his own house. Now he's sitting in his palace. स्वतःचं घर त्याला कधीही नव्हतं, फ्लॅट नाही, घर नाही, काही नाही. आता स्वतःच्या महालात बसलाय. He sat down. बसला. 2 Samuel 7:18 says. 2 शमूएल 7:18 He prayed. आणि त्याने प्रार्थना केली What am I, Lord, that you have brought me this far? की देव बाप्पा मी कोण आहे आणि माझं घराणं ते काय की तू मला इथपर्यंत आणलंस. इथपर्यंत आणलं तू, कसं काय आणलं? कसं तू माझ्या घराण्याला इथपर्यंत आणलं. माझ्याने शक्य नव्हतं. हो ना, तूच काहीतरी केलंस. तूच काहीतरी नाही, त्यानेच केलेलं आहे. म्हणजे ह्याच्यात वादच नाही. ये प्रभू ही कर, हमको मालूम है हम क्या है. You see, David was not a wonder to many, he was a wonder to himself. दावीद अनेकांसाठी आश्चर्य होता असं नाही, पण दावीद स्वतःकडे बघायचा आरशात आणि म्हणायचा आश्चर्यच आहे की मी बदलले. And David was a man like you and me. आणि दावीद तुमच्या माझ्यासारखाच माणूस होता, Flawed, ज्याच्यात चुका होत्या, human, जो मानव होता, prone to mistakes. चुका करत राहायचा. You can put Jacob and him in the same boat and nobody will know the difference. दावीदाला आणि याकोबाला तुम्ही एका नावेत ठेवा, कुणालाही फरक कळणार नाही दावीद कोण आणि याकोब कोण, कारण दोघं मिळून त्याच चुका सारख्या करतायत. In fact, David was little worse than आणि Jacob. दावीद तर अजून थोडा वाईट होता याकोबापेक्षा पण. See, yet
God's hand on his life तरी देवाचा जो हात त्याच्या जीवनावर आला, made him a wonder in his generation. त्याच्यामुळे तो त्याच्या पिढीमध्ये आश्चर्य कर्म झाला. See, after he became a wonder to his generation, then he died. त्याच्या पिढीसाठी आश्चर्य कर्म झाल्यानंतर मग तो मेला. Die after you become a wonder to many. अनेकांसाठी तुम्ही आश्चर्य कर्म झाल्यानंतर मरा. Don't die after you become a blunder to many. अनेकांसाठी तुम्ही चूक आहात, यांनी फार चुका केलेल्या होत्या असं म्हणत तुम्ही मरू नका. Praise God. लोकांनी आपल्याला बघून असं म्हणता कामा नाही, चुका करत करत मेला नाही, आश्चर्य कर्म बनून मेला. आश्चर्य कर्म करत मेला असं म्हणायला चुका पाहिजे. करून करून मेला असं नाही. असं नकोय. Amen. Praise God. देवाला धन्यवाद. God specializes in turning ordinary lives into extraordinary. देवाची खासियत आहे, देवाने ह्याच्यावरती PhD घेतलेली आहे की साध्या सुध्या लोकांना अलौकिक कसं करायचं. Everything about God is wonderful. एक तर देवाचं सगळं चांगलं छान अद्भुत आहे. That's what the angel said to Manoah. His name is wonderful. जसं देवाचा दूत मनोआला म्हणाला त्याचं नाव अद्भुत आहे. Amen. Amen. Look at the nation of Israel today. इस्रायल देश बघा ना आज. It's a nation of wonder. इस्रायल देश किती आश्चर्यकर्म देश आहे. Yes, today it's a nation of wonder. आज इस्रायल देशाकडे बघितल्यावर कळतं की हे आश्चर्य आहे. The nation of Israel itself is a symbol of the ability to turn blunders into wonders by इस्रायल God. देशच एक खूण आहे देवाकडून की चुका झालेल्या असतील तरी त्याला आश्चर्यकर्मात कसं बदलायचं, तर तो देश आहे इस्रायल. Their history was of one impossible odds. आणि इस्रायलचा इतिहास म्हटलं तर अशक्य गोष्टींनी भरलेला. 14 times. 14 वेळा, More than 14 times I think so Jerusalem was besieged. 14हून जास्त वेळेला यरुशलेमेची नासधूस झालेली आहे. Yet it stands today. तरी सुद्धा आज यरुशलेम आणि इस्रायल इतकं छान उभं आहे, Overcome by the power of God. देवाच्या सामर्थ्याने मात करत. They were slaves in Egypt. ते मिस्र देशात गुलाम होते. Today most of the learned people come from Israel. आज जास्तीत जास्त शिक्षित माणसं इस्रायल देशात Most of the inventions come from the people of आज जास्तीत Israel. जास्त शोध लावणारे लोक इस्रायल मध्ये. Who are they? कोण? Slaves in Egypt. एकेकाळी मिस्र देशात गुलाम असलेले लोक हे. More than 400 years. 400हून जास्त वर्ष मिस्र देशात गुलामगिरी करणारी जात ही. Even Pharaoh did not take Jacob close to him. फारो राजाने सुद्धा याकोबाला जवळ घेतलं नाही. Oh, you all are shepherds. अरे तुम्ही धनगर मेंढपाळ माणसं आहे, I'll give you a special land for मी you तुम्हाला now. Go. गोशेन प्रांत वेगळा प्रांत देतो, मेरे नजदीक नाही रहना तुम. Say, they were oppressed, त्यांना दबावात टाकलेलं, without hope. छळलेले, Without a पिडलेले, nation. आशा नसलेले, स्वतःचा देश नसलेले. But God raised up one man, Moses, पण देवाने एक माणूस उचलला, मोशे, and delivered them with his mighty hand. आणि या सगळ्या इस्रायली लोकांना मोशेच्या महान हस्ते बाहेर काढलं. He parted the Red Sea for them, तांबडा समुद्र त्यांच्यासाठी दुबकला, fed them in the wilderness, रानामध्ये त्यांना खाऊ घातलं, clothed them with miracle clothes, चमत्कारी कपडे त्यांना नेसवले, brought them in the promised land. आणि अभिवचन दत्त देशात त्यांना आणलं. Even the whole nations around were shocked about the children of Israel. अवतीभवतीच्या सगळ्या देशांना आश्चर्य वाटले या इस्रायली मुलांचं. Rahab testified about their God. राहाबनं साक्ष दिली त्यांच्या देवाची. What did she say? काय म्हणाली? We have heard how the Lord dried up the Red Sea for you राहाब people. म्हणाली, आम्ही ऐकलेलं आहे की देवाने, तुमच्या देवाने तांबडा समुद्र तुमच्यासाठी कसा दुबकला. Yes, we heard. आम्ही ऐकलंय, All the nations heard सगळ्या देशांनी ऐकलेलं आहे, how your God divided the Red Sea. तुमच्या देवाने तांबडा समुद्र कसा दुभंगला. Joshua 2:10. योशुआ 2:10. Whole world that time heard. त्या काळातल्या संपूर्ण जगाने ऐकलं की बाप रे, इस्रायलसाठी देवाने, त्यांच्या देवाने तांबडा समुद्र दुबंगला. Then from wandering to victory. आणि मग भटक्या जमातीतनं ते विजयी झाले. For 40 years they wandered in the wilderness. 40 वर्ष रानामध्ये ते भटकले, Yet their clothes did not wear off. तरी त्यांचे कपडे कधी चिरले नाहीत. They did not lack any good thing. त्यांना कुठली चांगली गोष्ट कमी पडली नाही. The Jordan River was parted for them. यार्देन नदी त्यांच्यासाठी दुबंगली. The walls of Jericho fell for them. यरीहोची भिंत त्यांच्यासाठी पडली. They took possession of the land by miraculous hand of God. चमत्कारिक हस्ते, देवाच्या चमत्कारिक हस्ते त्यांनी जाऊन जमिनींचा ताबा घेतला. No nation in the history has experienced such direct intervention and providence from the hands of God like Israel. इतिहासामध्ये कुठल्याही देशाने इस्रायलसाठी देवाने कसा थेट हस्तक्षेप केलेला होता तसा हस्तक्षेप पाहिलेला नाही. Every nation fought itself and shed blood so much to gain victory and independence. प्रत्येक देशाने स्वतःसाठी विजय आणि आझादी मिळवायला स्वतःचं रक्त तेवढंच आणलेलं होतं. एकमेव इस्रायल असं आहे Yes. की जिथे देवाने हस्तक्षेप केला आणि त्यांना विजय दिला. There was a nation preserved by God. इस्रायल देशच देवाने राखून ठेवलेला देश आहे. There was a nation that was given by God in a golden platter. इस्रायल देश त्या इस्रायली लोकांना देवाने सोन्याच्या ताटात दिलेला आहे. Even today Israel remains a wonder. आज सुद्धा इस्रायल अनेकांसाठी आश्चर्यकर्म आहे.
They are surrounded by nations, enemy nations. अवतीभोवती सगळे शत्रू देश आहेत इस्रायलच्या. All the enemy nations want to destroy the small त्या Israel. अवतीभोवतीच्या सर्व शत्रू देशांना छोट्याशा इस्रायलचा आज पण नाश करायचा आहे. But पण even till today, आजपर्यंत Israel stands strong हे एवढंच इस्रायल जे आहे ते असं खंबीर उभं आहे. by the grace of God. देवाच्या कृपेनं जे मी म्हणाले ना, कृपा झालेली आहे. This is not by human power, आणि हे मानवी सामर्थ्यामुळे नाही, but by the covenant keeping God. तर करार पाळणारा जो देव आहे त्याने केलेलं हे कार्य Because he आहे. had promised Abraham कारण त्याने अब्रामाला वचन दिलं that होतं. I will sustain you. अब्रामाला त्याने वचन दिलं की मी तुला पाठिंबा देईन. Even if you live in sin, I will sustain you. जरी तू पापात राहिला तरी सुद्धा मी पाठिंबा देईन तुला. रक्ताचा करार देवाने केलाय त्यांच्याशी. Because कारण I will change your blunder into wonder one day. तुमच्या चुका एके दिवशी मी आश्चर्य कर्मात बदलणार आहे. Even nations, they are shocked and they ask. आज देशांना आश्चर्य वाटतं आणि देश येऊन विचारतात. In Deuteronomy 29 verse 24. अनुवाद 29 24 वचन, Why has the Lord done thus to this land? की देवाने या देशाचं असं का केलं? The answer is very clear. त्याचं उत्तर फार क्लिअर आहे. Israel is God's testimony to the world. इस्रायल देवाने जगासाठी दिलेली साक्ष आहे. Yes, our God is a God of wonders. आपला देव आश्चर्य कर्म करणारा देव आहे. Even the Pharaoh, आणि फारो सुद्धा, king of Egypt, मिस्र देशाचा राजा, he demanded a sign when he faced Moses. त्याने सुद्धा मोशेच्या समोर आल्यानंतर चिन्ह मागितलं की मला काहीतरी चिन्ह पाहिजे. If it is your God, तुझा देव जो असं सांगतोय, perform a wonder before me. चमत्कार करून दाखव माझ्या समोर, मी काय या लोकांना असं सोडत नाही. See, Exodus 7:9. निर्गम 7:9. If your God is so great, तुझा देव एवढा महान आहे, perform a wonder before me. चमत्कार कर माझ्या समोर, चल. And God did not perform one wonder, 10 wonders. आणि देवाने एक नाही 10 चमत्कार त्याच्या डोळ्यासमोर त्याला करून दाखवले. God बघ. demonstrated his power through signs and wonders. आणि देवाने चिन्ह चमत्कार करून देवाचं सामर्थ्य त्याला दाखवून दिलं फारोला की बघ बघ आणि बघ. And that left Pharaoh and his people in awe and fear. आणि त्याच्यामुळे फारोला आणि त्याच्या लोकांना भीती वाटायला लागली, आश्चर्य वाटायला लागलं. From the plagues of Egypt मिस्र देशावर ज्या काही पीडा आल्या, to the parting of the Red Sea, तिथपासून ते पार तांबडा समुद्र जो दुभंगला, God of Israel showed that he is the God of impossibility. इस्रायलच्या देवाने दाखवून दिलं की तो अशक्य गोष्टी शक्य करणारा देव आहे. God can turn your mistakes into miracles. देव तुझ्या चुकांना घेऊन त्याच्यातनं चमत्कार करेल. God can turn your mistakes into miracles. तुझ्याकडनं चुका झाल्या आहेत, माझ्याकडनं पण झालेल्या आहेत, पण देव त्या सगळ्या चुकांना घेऊन त्यातून चमत्कार करेल. Yes, we all have made mistakes. I have also made mistakes. आपण सगळ्यांनी चुका केल्या आहेत, मीही चुका केल्या आहेत. But it is his grace त्याची कृपा आहे, that has helped us to stand त्याने strong. आपल्याला आम्हाला असं खंबीर उभं राहायला मदत केली आहे. And just as David's life was a mixture of blunders and wonders, आणि जसं दाविदाचं जीवन सुद्धा एक भेळ आणि एक मिसळ होती, चुकांची आणि अद्भुत कर्मांची, God can take your mistakes and use them for his glory. तसं देव तुझ्याही चुका घेईल आणि त्याच्या गौरवासाठी वापरेल. But you need to surrender yourself completely to him. पण त्याच्यासाठी तुला संपूर्णतः देवा शरण यावं लागेल. That's why I like that verse. म्हणून मला ते वचन आवडतं. Romans 8:28. रोम करा 6:28. Everything will work out together for good for those who love God. ज्या लोकांचं देवावर प्रेम आहे त्यांच्या जीवनात सरते शेवटी सगळं चांगल्याकडे होईल. It may not look good now, आत्ताला कदाचित दिसायला चांगलं दिसत नसेल, but wait. पण थांब ना, God is working it out for you. देव काम करत आहे तुझ्यासाठी It's changing for the best. आणि देव चांगल्याकडे सगळं बदलत आहे. Many of you who have received your blessing today, तुमच्यातल्या अनेकांना जे आज आशीर्वाद मिळालाय, just recall. तुम्ही आठवण करा. There were times you were thinking when this will happen. एक वेळ होती की तुम्ही वाट बघायचा, हे कार्य कधी होणार, हे कार्य कधी होणार, Will it happen? होणार की नाही, Will I होणार be की नाही, blessed? मला आशीर्वाद मिळणार की नाही, Will I get married? माझं लग्न Will होणार I की get settled in life? नाही, मी जीवनात स्थिर स्थावर होणार Will की I नाही, get a job? मला नोकरी मिळणार की Will I नाही, get a healing? मला आरोग्य मिळणार की नाही. All these things were going in your mind in those times. या सगळ्या गोष्टी एकेकाळी तुझ्या डोक्यात चालायच्या आणि आज तू तुझ्या बायकोला घेऊन इथं बसलायस. Isn't it? एकेकाळी जो म्हणायचा मेरी शादी होगी क्या, मेरी शादी होगी क्या, हो गई ना, लेके बैठा है तू आज साथ में. Say, झालं ना. you are thinking, will I get a job? तुम्ही विचार करायचा मला नोकरी लागेल, You got a job. मिळाली ना. Will I ever live in my own house? माझं स्वतःचं घर कधी होईल का, You got a house. झालं ना. Will I ever be healed? नाही मला बरं वाटेल का, You are healed. झालं ना बरं. See, things are changing म्हणजे काय गोष्टी बदलतायत ना. because God's covenant is unbreakable. कारण देवाचा करार न तुटणारा करार आहे. By his own shed blood, he has made a covenant. त्याच्या स्वतःच्या सांडलेल्या रक्तातून त्याने करार केलाय. Unlike the old covenant, जुन्या कराराप्रमाणे नाही, this is the new covenant. हा नवीन करारातला Better रक्ताचा करार, promises, अजून stronger चांगलं promises. अभिवचन,
अजून चांगलं अभिवचन, अजून शक्तिमान अभिवचन. Like Israel, you are a part of the covenant. इस्रायल प्रमाणे तुम्ही सुद्धा करारातला एक भाग आहात. Through the Lord Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे. They were part of the old covenant. We are the part of the new covenant. ते जुन्या करारातला भाग झाले, आपण नवीन करारातला भाग So आहोत. no matter how many times you have failed, तर किती वेळेला तुम्ही जरी अपयशी झालात ना, God's promises remain the same. देवाचं अभिवचन जे आहे तसंच राहतं. His mercy will lift you up देवाची दया तुम्हाला उचलेल and you will have a आणि testimony. नक्की तुमच्या जीवनात साक्ष तयार होईल. You are a wonder in the making. तुम्ही एक आश्चर्य कर्म आहात, प्रोसेस मधलं. You are a wonder in the making. प्रक्रिया चालू आहे आश्चर्य कर्माची तुझ्यात. People may look at you with doubt, आत्ताला लोक तुझ्याकडे बघताना जरा शंका घेऊनच बघतील की with काय malice. कपटाने बघतील. When I was small, मी लहान असताना many used to say, अनेक लोक म्हणायचे, don't go with him. त्याच्या बरोबर जाऊ नका, He has not studied much. त्याने काय फारसं शिक्षण घेतलेलं नाही, His father is gone. त्याचे वडील नाही, His life is gone. त्याचं आयुष्य काही बनलेलं नाही, And he will get into the world. तो जगात जाईल, तो व्यसनी होईल, तो कामात न जाईल. But my mother's prayer was strong. पण माझ्या आईची प्रार्थना फार बलवान Her होती love बाबा. for us was strong. माझ्या आईचं आमच्या पाची भावंडांवरचं प्रेम फार बलवान आहे असं मी म्हणेन. And God's hand was strong. आणि त्याहून जास्त देवाचा हातच आमच्या फॅमिलीवर आला. Amen. सिल्वे परिवारावरतीच देवाचा हात आलेला आहे. Yes. They all mocked at us. सगळ्यांनी आम्हाला नावं ठेवली, आमच्या नावातनं म्हणी केलेल्या होत्या लोकांनी. I won't even mention those names they had kept for आणि us. जी जी नावं लोकांनी आम्हाला ठेवली ती नावं मी तुम्हाला सांगणार पण नाही, एवढी भयानक होती. And everybody used to laugh आणि सगळे आम्हाला बघून हसायचे, because कारण we had no food to eat. खायला अन्न नाही आमच्या घरात. But when God's hand is upon you, पण देवाचा हात जेव्हा तुमच्यावर He येतो, will exalt you in due time. मग देव योग्य वेळेत तुम्हाला वर आणणार He will make your life a wonder to many. आणि देव तुमचं जीवन अनेकांसाठी अद्भुत करणार. And when people will say you, आणि मग जेव्हा लोक तुम्हाला पाहणार they will glorify your God, तेव्हा तुझ्या देवाला गौरव देणार. because they will say, कारण लोक म्हणणार He has become a zero to hero. हा झिरोत नाही हिरो झालेला आहे. कोणी केला? देवाने. का आमच्यात तर कुवत नाही बाबा झिरोत नाही हिरो व्हायची, मग कसे झालो? God's देवाने. power is limitless. देवाचं सामर्थ्य मर्यादे पलीकडे आहे. Anything can happen when God steps in. देव आत आला की काही होऊ शकतं. तू Whether- स्वतःला झिरोत नाही हिरो करू शकतो का? नाही. मग देव आल्यानं होणार आहे. Whether it's parting of the Red Sea, He will do it. मग तांबडा समुद्र दुभंगायची वेळ आली तर देव करेल. Whether it is parting of the Jordan River, He will do it. यार्देन नदी दुभंगायची वेळ आली तरी देव करेल. Whether it is Jericho wall to be pulled down in your life, He will do it. यरियोची भिंत पाडायची वेळ आली तरी देव करेल. Whether it is to defeat the Goliath in your life, He will do it. तुझ्या जीवनामध्ये गोलातला हरवायची वेळ आली तरी देव करेल. My God's power is unmatched. माझ्या देवातलं सामर्थ्य अतुलनीय आहे. So trust Him to turn your blunders into wonders. तर विश्वास ठेवा की तुमच्याकडनं ज्या काही चुका झाल्या आहेत त्या सुद्धा देव आश्चर्य कर्मात बदलणार आहे. Psalm 118 verse 23. स्तोत्र 118 23. David said, दावीद बोलला, The Lord has done this and it is marvelous in our eyes. परमेश्वराने हे कार्य केलं आणि आमच्या नजरेमध्ये हे आश्चर्य कर्म आहे. स्तोत्र 118 Say, 23. what he says? काय म्हणतो? The Lord has done this परमेश्वराने हे कार्य केलंय and it is marvelous in our eyes. आणि आमच्या नजरेत हे आश्चर्य कर्म आहे. In Mark 7:37, मार्क 7:37 the people said, लोक बोलले, He has done all things well. याने सगळ्या गोष्टी चांगल्या केल्या. हा. चांगल्या केल्या. Mark 7:37. याने सर्व कामे. मार्क 7:37 त्याने सर्व कामे चांगली केली. हा, चांगलीच करतो तो. चांगलंच करतो. काय वाईट तो. करत नाही. हो ना, तुम्ही स्वतःच्या हाताने वाईट करणार, पण तो करणारच नाहीये. हो ना. तो चांगलंच करणार तुमच्या आमेन. जीवनात. देव तुझं Amen. चांगलंच करणार. For a believer, everything is a miracle. बिलीवर माणसासाठी सगळं काही चमत्कारच आहे. One day you will see them there, next day you will see them there. एके दिवशी एखाद्या बिलीवर माणसाला तुम्ही असं खाली पडलेलं बघाल, दुसऱ्या दिवशी तुम्हाला तो कुठेतरी उंच बसलेला दिसेल. One day you will see him in the hospital dying, next day you will see in the church testifying. एके दिवशी त्या बिलीवरला तुम्ही दवाखान्यामध्ये मरताना बघाल, दुसऱ्या दिवशी तो तुम्हाला चर्च मध्ये साक्ष देताना दिसेल की देवाने मला बरं केलं. One जसं day- काल माझ्या जीवनामध्ये झालं Yes. तसं. काल सकाळी माझ्या घरी तुम्ही आला असता She तर तुम्ही was- म्हटलं असता, सिस्टर जयश्री को क्या हो गया? She was bedridden. मी बेड रिडन टोटली. She couldn't get up. आय वॉज अमेज्ड की व्हॉट्स हॅपनिंग विथ मी, की मला असं का Her होतंय. throat was gone. She गळा couldn't speak. गेला, उठायला होईना, Feverish. ताप. And then, Mug? and yesterday was the last Saturday of this
year आणि कालचा 2024. शनिवार 2024चा शेवटचा शनिवार, त्या अवस्थेत मी देवाला म्हणवते मला चर्चला जायचं, मला नाही घरी थांबायचं. And then when she was seated across the table, मग टेबल पाशी बसली असताना I called my daughter Sandra. सांडाला बोलवलं I said, "Sir, come, let us pray for आणि her." म्हणलं प्रार्थना करू तिच्यासाठी, चल. And we laid our hands and prayed. हात ठेवून प्रार्थना केली. Evening she was ready. संध्याकाळी मी इथे होते. He has done all things well. त्याने सगळं चांगलं केलेलं आहे. Come on, say, He has बोला. done all things well. त्याने सगळं चांगलं काम केलंय. Write this down. हे लिहून ठेवा. You know, Mark 7:37, put a big banner in your home. मार्क 7:37 तुमच्या घरामध्ये मोठी पाटी करून लावा. त्याने Jesus- सर्व कामे चांगली केली आहेत. Jesus has done all things well. येशूंनी सगळं काही चांगलं केलेलं आहे. But movie had come, all is well. हो ना, एक चित्रपट आला होता फार पूर्वी, ऑल इज वेल. All is well. ऑल इज वेल. On its own, all cannot be well. स्वतःवर सगळं ऑल इज वेल होऊ नाही शकत. If Jesus is involved, all will be well. येशू त्याच्यात असतील तर सगळं ऑल इज वेल होईल. Amen. Amen. For a believer, बिलीवर माणसाला everything is a miracle. सगळा चमत्कारच You are आहे. coming here also, some of you, it's a miracle. आज तुमच्यातले काही लोक चर्चला आलेत, बसलेत, ऐकतायत. इट्स अ मिरेकल. It's a miracle. चमत्कार You आहे. were supposed to be at home, but you came हो here. ना, तुम्ही घरी बसणार होता पण तुम्ही इथे आलात. You got that job is a miracle. तुम्हाला नोकरी लागली, ती चमत्कार आहे. तुम्ही काही म्हणा, नाही नाही मेरिट पे मिला, वो मेरिट कौन दिया, उसको भी प्रभु लगता है. See, on your marriage card, तुमच्या विवाहाच्या कार्डावर you print these words. तुम्ही आमंत्रण पत्रिकेवरती छापता. लग्नाच्या This is- आमंत्रण पत्रिकेवर तुम्ही छापता. This is the Lord's doing, हे प्रभूचं कार्य आहे. and it is marvelous in our eyes. आमच्या नजरेमध्ये हे अद्भुत आहे. See, even in a marriage card, you put the Lord. लग्नाच्या आमंत्रण पत्रिकेवर सुद्धा तुम्ही प्रभू टाकता. When you buy a house, घर विकत घेतलं, you have house dedication. तुम्ही घर सुद्धा देवाला समर्पित करता. And then you write, मग लिहिता, unless the Lord builds the house, those who build it in vain. जोर प्रभू घर बांधित नाही तोवर श्रम करणारे व्यर्थ श्रम करतात. When you get a job, नोकरी लागली, you come and share the तुम्ही testimony. येऊन साक्ष देता. When you buy a car, कार घेतली, you get the keys to me and say, Pastor, pray over तुम्ही the चावी माझ्याकडे आणता आणि म्हणता पास्टर प्रार्थना करा. When you have a child, संतान झालं, you dedicate the child in the तुम्ही church in the name बाळा of Jesus. चर्च मध्ये आणि येशूंच्या नावात त्याला समर्पित Our करा. life revolves hallelujah. around Jesus. आपलं जीवन येशूंच्या सभोवताली गोलगोल फिरत आहे. Amen. आमेन. God is still in the business of wonders. देव अजूनही आश्चर्य कर्माच्या व्यवसायात आहे. Your story is not over. तुझी कथा संपलेली Say, my नाही. story is not over. म्हण माझी कथा संपलेली नाही. My story just began. माझी कथा आता सुरू झाली. When it is completed, माझी कथा संपली ना you will faint. की तुम्ही बेशुद्ध व्हाल. माझी कथा संपल्यावर तुम्ही बेशुद्ध व्हाल. It is just the beginning. ही सुरुवात आहे. Allow Him to work in your life. देवाला परवानगी द्या स्वतःच्या जीवनात काम करायची. I want you to be a wonder in your own generation. माझी इच्छा ना तुझ्या स्वतःच्या पिढीत तू आश्चर्य कर्म बन. You have to be a wonder in your own generation. तुझ्या स्वतःच्या पिढीमध्ये तू आश्चर्य कर्म झालं पाहिजे. That- आम्ही झालो तसं. That even after you die, people should be talking of तुम्ही you. मेल्यावर सुद्धा लोकांनी तुमच्या गप्पा मारल्या पाहिजे की सिस्टर जयश्री जैसी भी थी, बडी अच्छी थी. But pastor, that is too much of the asking. नाही पास्टर, असं कसं मागायचं की लोकांनी माझं गुणगान गायचं. I mean, in the whole generation, अख्ख्या पिढीत रे, at least be a wonder in your family. कमीत कमी तुझ्या परिवारात तरी आश्चर्य बन. चल पिढी नाही, At least be a wonder to your neighbors. चल पिढीत नाही तर तुझ्या घरात तरी आश्चर्य बन. ते नाही, शेजाऱ्यांसाठी आश्चर्य बन. काहीतरी बन बाबा. किती समजावून सांगायचं, काहीतरी बना बाबा. No one is too broken or too lost to God. कोणी एवढं तुटलेलं आणि देवासाठी एवढं हरवलेलं नाही की ज्याला देव घडवू शकत नाही आणि बनवू शकत It's नाही. not possible. हे I mean, शक्यच नाही. God can work on any broken soul. देव कुठल्याही तुटलेल्या जीवावर काम करू शकतो. तू काय देवदास उदासून बसलाय, तुटलोय मी. देवाच्या हातात फडकी. His name is wonderful. त्याचं नाव अद्भुत आहे. Mighty God, Prince of Peace, His name is wonderful. महान देव, शांतीचा राजकुमार, त्याचं नाव अद्भुत. That's why David says म्हणून दावीद बोलला in Psalm 119 verse 129, स्तोत्र 119 129, your decrees are wonderful, therefore my soul keeps them. तुझं फरमान अद्भुत आहे म्हणून माझा जीव ते फरमान मानतो. The word of God that you're reading is wonderful. जे देवाचं वचन तुम्ही वाचताय ते अद्भुत आहे. His name is wonderful. त्याचं नाव अद्भुत His आहे. works are wonderful. त्याची कामं अद्भुत आहेत. See, if everything is so wonderful about God,
देवाविषयी सगळंच एवढं अद्भुत आहे. You should be associated with this wonderful God. मग या अद्भुत देवाशी तुम्ही थोडं नातं ठेवलं पाहिजे. तुझ्या साक्षी अद्भुत म्हणून माझा जीव त्याला पाळतो. See, every encounter with God देवाशी असलेला आपला प्रत्येक संपर्क reveals God as a wonder working God. चमत्कार करणारा देव म्हणून आपल्या समोर प्रगट होतो. Read. वाचा ना. Miracle after miracle after miracle is in the चमत्कारावर Bible. चमत्कार, चमत्कारावर चमत्कार. बायबल मध्ये किती सारे चमत्कार आहेत. My Jesus' birth is a miracle. माझ्या येशूचा जन्म चमत्कार आहे. His living was a miracle. माझे येशू जगले कसे तो एक चमत्कार आहे. His life was a miracle. माझ्या येशूचं जीवन चमत्कार His आहे. healing was a miracle. आरोग्य चमत्कार A आहे. wonder to many. अनेकांसाठी अद्भुत आहे. His healing was a wonder to many. येशूंनी आरोग्य दिलं ते अनेकांना अद्भुत आहे. Even in his death, he was a wonder. येशूंच्या मृत्यूत पण येशू अद्भुत होते. Yes. I mean, in a death, can you see any wonder? तुम्ही मृत्यूत काय अद्भुत बघू शकता का? No. नाही. It's मृत्यू all म्हणजे misery. मृत्यू म्हणजे त्रास. Anybody's dead body, when it is taken, there is no wonder in it. कोणाची मयत नेताना तिथं काय अद्भुत आश्चर्य नाहीये. But when they were taking the body of Jesus, it was a wonder. पण येशूंची मयत नेताना ते अद्भुत When आश्चर्य he was dying on the cross, he was a wonder. वधस्तंभावर येशू मरत असताना ते अद्भुत आश्चर्य. Because the sun stopped shining. कारण की सूर्य चमकायचा थांबला There was an earthquake. आणि भूकंप झाला. It was all a wonder. सगळं आश्चर्य. In his death, it was a wonder. मृत्यूत पण आश्चर्य. When he was buried, मग जेव्हा येशूंना पुरलं on the third day, he rose again. तिसऱ्या दिवशी येशू परत जिवंत झाले. He is a wonder. तेही आश्चर्य. My Jesus is surrounded with wonder. म्हणजे माझे येशू आश्चर्य कर्मांनी घेरलेले आहेत. From creation to resurrection, he is a wonder. निर्मितीपासून पुनरुत्थानापर्यंत येशू आश्चर्य आहेत. From the miracles to the small least things that God has done on this earth is a miracle. And a चमत्कारापासून wonder. या भूतलावर केलेल्या लहानशा कृत्यापर्यंत सगळा चमत्कार सगळं आश्चर्य आहे. Every work of my God is unparalleled. माझ्या देवाचं प्रत्येक काम जे आहे ते अतुलनीय आहे. Amen. Amen. Who can be compared to him? कोणाची तुलना करणार त्या देवाशी? Who can do the things that he does? कोण करतं असं? माझ्या देवाने केलेल्या कामांसारखी कामं कोण करतं? कोणी करतं? Can you invent a glass of water तुम्ही पाण्याचा ग्लास तयार करू शकता? in the lab? लॅब मध्ये, प्रयोगशाळेत Can you make one fist of mud on your own? तुम्ही माती बनवू शकता, तयार करू शकता, मुठभर माती? Nothing we can do. नाही जमत आपल्याला काही. मग काय एवढ्या बड्या मारायच्या? Nobody can do all that he does. जे देव करतोय ते कुणालाच करता येत नाही. मग बढाई मारायची. Heavens declared the glory of God. स्वर्ग देवाचा गौरव जाहीर करत आहे. When Jesus rose on that Easter Sunday, येशू जेव्हा ईस्टरच्या रविवारी पुनरुत्थित झाले, you can say he defied every natural law. तुम्ही म्हणू शकता की प्रत्येक नैसर्गिक नियम त्याने लोटून लावला. He त्याच्या appeared विरुद्ध. to his disciples in the locked room. शत्रूंना त्याच्या शिष्यांसमोर येशू बंद खोलीत हजर झाले. I thought it was nothing. No laws were working for him. की काही नियमच त्याच्यासाठी काम करत No नाही. laws of the nature was working. कुठलाही नियम, कुठलाही कायदा, नैसर्गिक कायदा काम करेना येशूंवर. When he sits in the boat, नावेत बसले. no natural laws work against him. नैसर्गिक नियम कुठलाही काम करत नाही. The storm still. वादळ शांत होतं. He can talk to things that have no life, ज्यांमध्ये जीवन नाही त्यात तिथे तो बोलू शकतो and they listen. आणि ते ऐकतात. The waves listen, the storm listen. लाटा ऐकतात, वादळ ऐकतं. It is not natural. हे नैसर्गिक आहे का? आहे का? तुम्हाला जमतं का लाटांची बोलायला? तू लाट बोलशील, लाट तुझं ऐकते का? Luke 24:41. लूक 24:41 Bible says, बायबल म्हणतं, yet for all their joy they were still disbelieving and wondering, and he said to them, have you anything here to eat? See, लूक Luke 24:41. लूक 24:41 Do you have anything to eat? They said. ते म्हणाले, In wonder. खायला काही आहे का? Say, imagine their amazement. आणि त्यांनी केलेलं आश्चर्य बघा. I mean, this was the same Jesus they crucified, त्याच येशूंना त्यांनी वधस्तंभी खेळलेलं, buried, mourned over him. पुरलेलं, त्याच्यावर शोक केलेला. Now he's standing before them alive. तेच येशू त्यांच्या समोर आता जिवंत आहेत. तरी ते Speaking to them. आनंदामुळे विश्वास न धरता आश्चर्य करीत राहिले. तेव्हा तो त्यांना म्हणाला, येथे तुमच्याजवळ काही खायला आहे का? Even eating. खाणं सुद्धा. This is the God we serve. या देवाची आपण सेवा करतो. Oh, what a mighty God we serve. We used to sing that song earlier days. Psalm 76:7. स्तोत्र 77:7. But you indeed are awesome. Who can stand before you when your anger is roused? तू महान आहेस,
तुझा राग पेटला तरी तुझ्या समोर कोण उभं राहणार आहे? When Jesus performed miracles, येशूंनी जेव्हा चमत्कार केले, people were filled with fear and awe. लोक घाबरले आश्चर्य करून. Every Saturday, Sunday, Monday, you see the miracle working God here. दर शनिवार, रविवार, सोमवार आपण सुद्धा इथे चमत्कार करणारा देव बघतो. गोष्ट वेगळी की काहींचे डोळे मेलेले आहेत. See, एवढं बघून 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 when Peter healed the lame man, पेत्राने ज्या लंगड्या माणसाला बरं केलं, Bible says they were utterly astonished. बायबल म्हणतं त्यांना आश्चर्य वाटलं. This is what happens when God moves. असंच होतं देवाने कार्य केल्यावर. People marvel and glorify His name. लोक आश्चर्य करतात आणि त्याच्या नावाला गौरव देतात. Wherever Jesus went, जिथे कुठे येशू गेले, they followed Him because He was a man of wonder. येशूंच्या मागे मागे लोक चालले, कारण लोकांना कळलं हा अद्भुत कार्य करणारा कोणीतरी आहे. Simple things that Jesus did, He was looking as a person of wonder. साध्या गोष्टी येशूंनी केल्या ना, त्याच्यात सुद्धा कळून यायचं की हा अद्भुत कार्य करणारा Read कोणीतरी. Mark 9:15. मार्क 9:15 वाचा. When Jesus came down from the mountain, when the whole crowd saw Him, they were immediately overcome with awe and they ran forward to meet Him. See, मार्क 9:15 He वचन. didn't do anything. आणि लागली सर्व समुदाय त्याला पाहून आश्चर्यचकित झाले. See, त्यांनी पाहून, see, सगळं समुदाय काय? काय ते सर्व समुदाय त्याला समुदाय पाहून- त्याला बघून आश्चर्यचकित झाले. समुदाय Seeing Him only. समुदाय लोकांची गर्दी त्याला पाहून आश्चर्यचकित झाले. आपल्याला असं बघून आश्चर्य हो ना, होतात का? आपल्याला नाही. बघून कोणाला आश्चर्य वाटतं का? It should be. असं वाटायला पाहिजे. Brother, you came here. ब्रदर तुम्ही इथे आला, What is it? Why did you come here? का आलात? See, Bible says when He just came down from the mountain, they were immediately overcome with awe. बायबल म्हणतं डोंगरावरून येशू खाली आले आणि सगळ्या लोकांच्या गर्दीला आश्चर्य वाटलं. That's why when you sit down in the presence of the Lord, म्हणून ना जेव्हा तुम्ही देवाच्या सहवासात बसताना, even now, आता पण expect the extraordinary. तुम्ही देवाच्या सहवासात बसलाय, अलौकिकाची आशा करा. Expect the extraordinary now to happen. अलौकिकाची अपेक्षा कर, आता सुद्धा घडायची. Every church service is an opportunity आपल्या चर्चची प्रत्येक सर्व्हिस एक संधी आहे. to experience God's wonder working power. देवाचं अद्भुत करणारं सामर्थ्य जे आहे त्याचा अनुभव घ्यायचा. Amen. आमेन. That's why Jesus said, ask and you shall receive. म्हणून येशू म्हणाले माग म्हणजे तुला मिळेल. What is it? म्हणजे Ask for wonders, I will do it for you. आश्चर्य कर्म माग, मी तुझ्यासाठी करीन. To worship God in wonder, देवाची आराधना आश्चर्यकारक रीतीनं करणं, to worship or to praise God in wonder देवाची स्तुती आश्चर्यकारक रीतीनं करणं, will bring wonders in your life. त्यातून तुझ्या जीवनात आश्चर्य कर्म उतरेल. Your हो, हल्लेलुया. praise should be in wonder. तुझी प्रार्थना सुद्धा आश्चर्य कर्म Praise, पाहिजे. praise. तुझी स्तुती पण आश्चर्य कर्म पाहिजे. Don't say, thank you, धन्यवाद येशू, बरं झालं. उगीचच No. आपलं बोलायचं With नाही. wonder you have to say, दम पाहिजे त्या स्तुती आराधनेत. आश्चर्य I am shocked about you, की Lord. मला धक्का बसतो तुझ्या विषयीनं विचार केल्यावर. Even your worship should be a wonder worship. तुझी आराधना पण आश्चर्य पाहिजे. A wonder worship will bring blessings in your life. आश्चर्य देणारी आराधना तुझ्या जीवनात आश्चर्य A आणेल. wonder singing will bring wonders in your life. आश्चर्य देणारी गायकी तुझ्या जीवनात आश्चर्य आणेल. See, David says, दावीद बोलला Psalm 96 verse 9. स्तोत्र 96 आणि त्यातलं 9 वचन. Worship the Lord in holy splendor, tremble before Him all the earth. Say, how to स्तोत्र. worship it says. आराधना कशी करायची तो तिथे सांगतो. स्तोत्र 96:9. पवित्रतेच्या शोभेने यहोवाचे भजन करा. हालेलुया. Splendor. In English it says splendor. स्प्लेंडर, शोभा, मराठीत लिहिले शोभा. See, so true worship comes from recognizing God's greatness. तर खरी आराधना देवाची थोरवी जाणूनच बाहेर पडते. Unless you recognize God's greatness, जोवर तुला देवातली महानता कळणार नाही ना, your worship and praise cannot be a wonder, praise and worship. तुझी आराधना आणि स्तुती तोवर आश्चर्य कर्म होणार नाही. पहिलं तुला कळलं पाहिजे माझा देव फार महान आहे. Because what happens is, कारण काय the होतं, moment you recognize God's wonder, ज्या क्षणाला तुम्ही देवाचा आश्चर्य कर्म जाणून घेता, your surrender becomes greater. मग तुम्ही 100% देवाला समर्पित होता. The more you surrender, आणि जेवढं तुम्ही देवाशरण येता, the greater the wonder working God will work for you. तेवढं आश्चर्य करणारा देव तुझ्यासाठी आश्चर्य करतो. की मला माहितीच आहे हे होणंच नाहीये, हे देवानीच केलेलं आहे, माझा देव महान आहे. अशा ऍटिट्यूडनी आणि वृत्तीनं जेव्हा आराधना आणि स्तुती करायला लोक वेदीवर चढतात, मग त्या आराधनेत दम असतो. Are you getting me? बाकी डोळे चोळत आले काय, गायले काय, गेले काय, काय फरकच पडत नाही. मग You have to recognize God's
असं wonder. नाही, देवाच्या आश्चर्याची नाडी तुला कळली पाहिजे. And so when you worship God, देवाची आराधना जेव्हा तुम्ही करताना get lost in that worship. हरवून जायचं त्या आराधनेत. Because He is the most important person, कारण एक तर देव आपल्या जीवनात सगळ्यात महत्वाचा व्यक्ती आहे, wonderful person. सुंदर व्यक्ती आहे. The moment you realize His wonder nature, ज्या क्षणाला तुम्हाला देवाचं अद्भुत कार्य आणि स्वभाव कळेल, automatically you surrender आपोआप तुम्ही शरण याल and your praise becomes very, very fruitful. आणि स्तुती तुमची सफळ होईल. And God's wonder working miracles start working for you right आणि away. देवाचे अद्भुत चमत्कार करणारे कार्य तुझ्या जीवनात सुरू होईल. Even right now, आता या वेळेला God सुद्धा has to work a wonder in your life. देवाने तुझ्या जीवनात अद्भुत कार्य करायला हवंय. So now as we worship Him and praise Him, तर आता जशा आपण देवाची आराधना आणि स्तुती करू ना, look to Him as the ultimate God. Oh. देवाकडे बघताना सरते शेवटचा तो माझा एकमेव देव म्हणून पहा. महान देव. Can we sing all heavens Thank you, declare the glory of the living God, and then continue in the spirit. Today, this morning, I want you all to focus on this wonder working God. I want you to see His greatness. I want you to see His wonder working power. आज या सकाळी माझी इच्छा आहे, देवाचं अद्भुत कार्य, देवाचं आश्चर्य कर्म करणारी देवातली कुवत याच्यावर तुम्ही मनन करा. And I promise you, मी वचन देतो तुम्हाला, great wonders will happen in your life. महान अद्भुत कार्य तुमच्या जीवनात होईल. Don't take God lightly. तुम्ही देवाला हलक्यात नका घेऊ. Don't worship Him lightly. देवाची आराधना करताना पण टंगळ मंगळ करत करायची नसते. Don't praise Him lightly. देवाची स्तुती करताना पण इकडे बघ तिकडे बघ, हा आला का तो घे, असं नाही करत. If you want God to be a wonder working God in your life, तुला सिरियसली जर देव तुझ्या जीवनामध्ये आश्चर्य कर्म करणारा देव म्हणून हवा असेल, this morning, आज या सकाळी let us lift our heart to Him हृदय चढवा त्याला, and worship Him. आराधना करा त्याची. And I'm telling you, खरा बाण सांगतो ना मी, when your worship becomes pure, आराधना जेव्हा तुझी शुद्ध बनेल, His blessings will come on मग all of आशीर्वाद us. येतील तुझ्यावर. Are you ready? तयार आहात? Forget everything. सगळं विसरून What जायचं. you did, what you didn't do, मी काय केलं, मी काय नाही केलं, असं कसं झालं, त्यांनी what असं things you कसं are केलं, expecting. काय माझी आशा होती पण झाली नाही, whatever. जे असेल Or when this will happen, when that will happen. हे कधी होईल, ते कधी होईल. Even if that door is shut on your face and that door's width is 100 feet, तुझ्या तोंडावर जरी 100 फुटी दार बंद झालं, God will open it. देव उघडेल. नेव्हर माइंड. You just worship God. तू देवाची आराधना कर फक्त. Oh, this is hard, that is hard, this is not happening. नाही, हे अवघड आहे, ते अवघड आहे, कसं होणार, होणारच नाही. It will happen. होणार. Once the wonder working God is involved, आणि एकदा का अद्भुत आश्चर्य कर्म करणारा देव त्यात व्यस्त झाला it will happen. की होईल. But if you want to involve the wonder working God in your life, पण आश्चर्य कर्म करणारा देव तुला तुझ्या जीवनामध्ये जर गुंतवायचा असेल, then मग let your praise and worship now become pure. तुझी स्तुती आराधना थोडी शुद्ध, निखळ, Come, पवित्र. let's all do it. हालेलुया. चला करूया. Forever you will be. Amen. The Lamb upon the throne. Yes. I gladly bow my knee and worship you alone. Yes, Lord, we worship. Forever you will be. You are great, O God. लिफ्ट अप युअर हँड्स एव्हरीबडी. सर्वांनी आपले हात वर करा. Upon the throne. दिस इज अ वर्शिप सॉन्ग. सगळ्यांनी हात वर करा आणि त्याची आराधना I करा. gladly bow my knee and worship you alone. Sing all heavens declare the glory of the living God. All heavens Declare the glory of the risen Lord. Who can compare Yes, O God. with the beauty of the Lord? Forever you will be forever you will be. the Lamb upon the throne. Hallelujah. The Lamb upon
the hill. We worship you, Father. We bow down before you. I gladly bow my Yes, Lord, we bow down before you. Yes, Master. and worship you alone. Hallelujah. Hallelujah. Forever you will be. Forever you will We worship you. Rabba Karaba The Shando. Lamb upon the Ira Baba Karaba Sandoro. Mandara Indara Karaba Sira I Baba. gladly bow my I gladly bow my Yes, Lord. मी आनंदाने गुडघे Yes. टेकीन worship you alone. आणि फक्त तुझी आराधना करीन. रबा करा बाबा बाबा. Every hand lifted up, sing it, hallelujah. रबा करा बा शंदरो करो. रबा बाबा करा बाबा बाबा. Jesus. Hallelujah. Make all glory to your name, Father. तेरी स्तुति हो प्रभु. तू महान है, तू अच्छा है, तू भला है. शाथाना मेरे रे खेरे वो शाला बाबा बाबा. तेरी जय हो, hallelujah, hallelujah. तेरी जय हो. Yes. तेरी जय हो. Hallelujah. We worship you. Come, Lord, come. Come, Jesus, come. Be thou happy, Daddy. Be thou happy. To bless your children. To heal your children. Makaraba Shandoro. Mandara Karaba Baba Baba Bakaraba Baba. तेरी जय हो. तेरी जय हो. तू महान है. तू अद्भुत कर्म करने वाला है. हालेलुया. Oh, hallelujah. I love you, Jesus. I love you, my Lord. Something is happening now. काहीतरी आत्ताला होत आहे. Something is तू happening. महान है. हालेलुया. God is already answering your prayer. देव तुझ्या प्रार्थना ऐकत आहे. ओ रबा बाबा करबा संतरा ला 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 ला. I thank you. I thank you. निबरा बाबा संतरा करबा बाबा करो रो 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 बाबा. Bless you. यीशु हालेलुया. हालेलुया. निबरा बाबा करबा संतरो बाबा नरा नरा करबा बाबा. निबरा बाबा करबा संतो महातरा करबा बाबा बाबा करो रो रो. Oh, hallelujah. Yesu, Yesu. I thank you. Ora baba nara nara kara baba baba baba. Mandara kara basira basayo khanara nara kara baba baba ro ro ro. Ori baba kara basanta mandara kara baba baba nara nara kara baba baba. Ora baba kara basanta mandari kara baba baba. On this last day, या शेवटच्या रविवारी last Sunday of the year 2024, 2024च्या शेवटच्या रविवारी be thankful that God has kept you alive. आभार माना की देवाने तुम्हाला जिवंत ठेवलं. And if He has kept you alive, आणि जर देवाने तुला जिवंत ठेवलंय, He will surely show you glorious new year. देव नक्की तुला वैभवशाली नवीन वर्ष दाखवेल. The Spirit of the Lord says, देवाचा आत्मा बोलत आहे, my children, don't worry. माझ्या मुलांनो काळजी करू नका. Since you have worshipped me, तुम्ही माझी आराधना केल्यामुळे, you showed me तुम्ही मला दाखवल्यामुळे, your worship तुमची आराधना तुम्ही आज मला with the right दाखवल्यामुळे, heart. योग्य हृदयाने तुम्ही लोकांनी तुमची आराधना आज मला दाखवल्यामुळे I will open up blessed doors for मी you. आशीर्वादित दार तुझ्यासाठी उघडेन. I will bless you immeasurably. मी प्रमाणापलीकडे तुला आशीर्वाद देईन. I will do those things that had never happened in your life. अशा गोष्टी तुझ्या जीवनात करून दाखवीन ज्या कधी झाल्या नाहीत. A miracle is waiting to happen in your life. चमत्कार तुझ्या जीवनात घडायची वाट पाहत आहे.
I promised Abraham for a miracle and I did it. मी अब्रामाला अभिवचन दिलं होतं चमत्काराचं आणि मी तो चमत्कार केला. I spoke to Isaac and did it. मी इसाकाशी पण बोललो चमत्काराविषयी आणि मी तो चमत्कार केला. I spoke to Jacob and I did मी it. याकोबाशी बोललो होतो मी चमत्कार करीन आणि मी केला. I spoke to David and did it. मी दाविदाशी बोललेलो आणि मी तो चमत्कार केला. I'm the same God तोच आहे मी देव who will change your जो destiny. तुझ्याही आयुष्याची दिशा बदलेल. Hold on to me. मला धरून राहा, Don't give up. हार मानू नको. Your miracle is at the door. तुझा चमत्कार दारापाशी आहे. Don't stray here and there. इकडे तिकडे भटकू नको. Focus yourself on me. लक्ष लाव माझ्यावर. Be faithful in little things छोट्या छोट्या गोष्टीत विश्वासू राहा. and I will lift you up. मी तुला उचलीन. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Every devil's work सगळी सैतानी कामं has to stop this morning in the name of Jesus. थांबली पाहिजेत आज सकाळी येशूच्या नावात. Devil, सैताना your work is going to stop from this morning in Jesus' name. तुझं काम आज सकाळपासून येशूच्या नावात थांबणार आहे. Every hindrance that you have caused us, प्रत्येक अडचण जी तू आम्हाला निर्माण केली it will be the last today. ती आज शेवटची आहे. In the name of Jesus. याच्या पुढे यायचं नाही. येशूच्या नावात सोड. Every Sunday after this, प्रत्येक रविवार याच्या पुढे my people shall be blessed in Jesus' माझे name. लोक येशूच्या नावात आशीर्वादित होणार. Because their faith is in कारण Jesus. त्यांचा विश्वास येशूंवर Their आहे. hope is in Jesus. त्यांची आशा येशूंवर आहे. Every work of the devil, सैतानी कार्य leave in Jesus' सोड name. येशूच्या नावात. Leave my people in the name of माझ्या Jesus. लोकांना येशूच्या नावात सोड. मा खराबा संदरो करो बाबा 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 रबा बाबा खराबा. Say my hope is in you, Jesus. म्हणा माझी आशा तू आहेस येशू. Say my hope is in you, Jesus. म्हणा माझी आशा तुझ्यात आहे येशू. Say every Sunday, म्हणा दर रविवारी I believe you will bless me. माझा विश्वास आहे की तू मला आशीर्वादित करणार. Through the word वचनाद्वारे and after the word, वचनानंतर through your deeds. तुझ्या कार्याद्वारे And I will receive it by faith. आणि मला विश्वासाने ते मिळणार. मी ते स्वीकारणार. From coming Sunday, येत्या रविवार पासून I will come मी येणार with more fervency in my spirit. अजून चिकाटीनं तत्परतेनं येणार And I will believe आणि मी विश्वास ठेवणार that every word that you speak to me की जो is true. प्रत्येक शब्द तू माझ्याशी बोलत आहेस तो खरा आहे And things will change आणि गोष्टी बदलणार आहेत and change for the better. आणि चांगल्याकडे होणार Say आहेत. thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. My blunder will change into wonder. माझी चूक आश्चर्य कर्मात बदलेल. My blunder will change into wonder. माझ्याकडून झालेल्या चुका आश्चर्य कर्मात बदलतील And devil, you will see it. आणि सैताना तुला ते बघायला People मिळेल. will see it. लोकांना पण पाहायला मिळेल. I'll be a walking and talking miracle. मी चालतं बोलतं चमत्कार असणार आहे. Because my Jesus will do it for आणि me. माझे येशू माझ्यासाठी And करणार I आहेत. believe in him. आणि माझा येशूंवर विश्वास आहे. Thank you, Father. धन्यवाद दे बापा. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Amen and amen and Amen. amen and amen. Amen. Give a mighty clap to Jesus. एक जोरात येशूंसाठी आता टाळी वाजवा. Amen. आमेन. Please be seated. आमेन. देवाला धन्यवाद. कृपया सर्वांनी खाली बसून घ्या.